जीवनामध्ये सतत देवाचे आशीर्वाद असावेत म्हणून आपण काय करायचं? येस, दोन गोष्टी आहेत. जर तुम्हाला सतत कोणाचे आशीर्वाद पाहिजेत, देवाचे आशीर्वाद पाहिजे. पहिले विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आणि दुसरा विश्वासूपणा पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले काय पाहिजे? हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव चर्च आज प्रभू आम्हाला शिकवल का कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये सतत कोणाचे आशीर्वाद असावेत. देवाचे आशीर्वाद. पहिलं काय पाहिजे आमच्यामध्ये? विश्वास. विश्वास. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. बायबल सांगतं योहान 11:40 विश्वास धरशील तर देवाचा काय पाहशील? गौरव पाहशील. आणि प्रभूची इच्छा आहे का तुमच्या निराशमय स्थितीमध्ये निराश न होता प्रभूकडे काय ठेवा? विश्वास ठेवा. म्हणजे परमेश्वर तुमचा आनंद पूर्ण येस, करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची काळजी आम्ही न करावी, कारण आमची काळजी कोण करतोय? परमेश्वर करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही काळजी करतो तर आम्ही देवाची आज्ञा मोडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जर आम्ही काय करतो? काळजी करतो. कारण बायबल सांगतो तुम्ही काय करू नये? काळजी करू नये. तुमची काळजी कोणाला आहे? परमेश्वराला मग आम्ही आहे. कुणाचं ऐकायचं? आपलं ऐकायचं का देवाचं ऐकायचं? देवाचं ऐकायचं. देवाची इच्छा आहे का ज्यास तुम्ही देवाचं ऐकत नाही तुम्ही देवाची आज्ञा मोडता. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काढू या ठिकाणी आपण मत्तय 6 अध्याय रीड करू. 26 वचन. आकाशांच्या पाखरांकडे न्याहाळून पहा की ती पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत किंवा कोठारामध्ये साठवीतही नाहीत, तरी तुमचा आकाशातील बाप त्यांना खायला घालतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक प्रभूने सुंदर उदाहरण दिलं आणि ते आम्ही सर्व पाहतो. कोणाला? आकाशातल्या पाखरांना. आम्ही पाहतो का ते पेरणी करत नाही, ते कापणी करत नाही, ते साठवतही नाही, परंतु तरी देखील ते जगतायत. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना जगवण्यास कोण समर्थ आहे? परमेश्वर. कोण समर्थ आहे? परमेश्वर. ज्यांनी चोच दिला त्यांनी काय दिला? चारा चाराही बनवला. दिला. ज्यांनी निर्माण केलं त्यांनी पुढचा पण विचार केला. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभू म्हणतो जर पाखरांची एवढी मी काळजी घेतो तर ज्याला मी आपल्या स्वरूपात निर्माण केलं त्याची काळजी नाही करणार का? येस, करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाखरांना कुणी बनवलं? परमेश्वराने. पण तुमच्या आणि पाखरामध्ये काय फरक आहे? येस, पाखरामध्ये देवाचा काय नाहीये आत्मा नाही. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये काय? आत्मा आहे. आम्ही देवाच्या आत्म्यात निर्माण झालोय. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर पाखरांचं एवढं मोल आहे तर मी आणि तुम्ही अधिक मौल्यवान आहोत. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांची काळजी देव घेतो तर तुमची आणि माझी देव काळजी नाही घेणार का? येस, घेणार. म्हणून देव म्हणतो त्या पाखरांकडे बघ. आजही पाखरं आहेत का नाही? येस, आहे. का त्या टायमालाच होते फक्त? नाही. आजही पाखरं आहेत आणि देवाची इच्छा का त्यांच्याकडे बघ आणि तू बोध घे का ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही, ते साठवत नाही, तरी देखील देव त्यांचा पुरवठा करतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर त्यांचा पुरवठा आहे तर देव तुमचा आणि माझा पण करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार केला तर काही नाही आणि विश्वास ठेवला तर खूप काही. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही विचार करणार तर विचार तुम्हाला बाहेर पडू देणार नाही, विचार तुम्हाला आनंदी होऊ देणार नाही. विचार नेहमी निराशेकडे ढकलतात. येस, कोण ढकलतात? निराशेमध्ये आणि नेहमी ढकलतात. विचारामध्ये आम्हाला दिसतं का प्रत्येक दारमासाठी बंद आहे, येस, प्रत्येक दारमासाठी बंद आहे. मी असं करल तू तसं करणार. तुमच्या विचारात पण तुम्हाला मोकळी की नाही का तुम्ही मोकळा विचार करावा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. एखादा विचार जसं आम्ही करतो ना आमच्या विचारामध्ये पण आम्हाला 10 पाटे भेटतात. किती? 10. असं वाटतं असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर. तसं होईल. कुठं करतो विचार? डोक्यामध्ये. विचारामध्ये पण तुला मोकळी की नाही का तू सरळ विचार करा का माझं काम होणार? येस, चिंता आहे काय आहे? चिंता. पण ज्यास तू विश्वास करशील देव आनंद पूर्ण येस, करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्हाला ब्लेस व्हायचंय ना तर सगळ्यातून मोठं शस्त्र आहे ते म्हणजे विश्वास. येस, विश्वास म्हणजे भरोसा. येस. काय करायचा? भरोसा करायचा. कोणावर? देवावर. पूर्णपणे आपलं ओझं देवावर काय करायचं? टाकून द्यायचं. टाकून द्यायचं आणि भरोसा करायचा का प्रभू इथं बुद्धी बंद पडतीये, विकल्प संपलेत, फक्त माझा भरोसा तू आहे आणि या भरोशाला प्रभू तडा जाऊ देणार नाही. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो आकाशातील पाखरांकडे पहा. पाखरांकडे पहा, ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही, खरोखर देव त्यांचा पुरवठा करतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कॉन्व्हेंटला येत असतो माझ्या मुलीला सोडायला आणि मी अनेक वेळेस सांगितलं का अशी लोक मी पाहिले आहेत का ते एखादा खाऊ घेऊन, जिलेबी घेऊन, काय घेऊन, मुंग्यांना कशाला मुंग्यांना. ते म्हणजे 2 पॅकेट असतात. सकाळी जाताना बघतो मी, सकाळी जाताना तो व्यक्ती भिंगारकडे येत असतो आणि जस्ट मी स्कूलमध्ये सोडून चालतो तो रिटर्न येत असतो. तिकडून येताना रोडच्या एक साईडने येतो आणि रोडच्या जाताना दुसऱ्या साईडने जातो. मुंग्यांसाठी काय टाकतो? खायला. जिलबी असते. काय असते? जिलेबी. मी पाहिलं तर जिलबी. कोणासाठी? मुंग्यांसाठी. चर्च म्हणजे किती काळजी परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते पण प्रामाणिकपणे येताना रोडच्या एका साईडने येतो आणि जाताना रोडच्या दुसऱ्या साईडनी. म्हणजे बॅलन्स करतो. इकडच्याने भेटलं पाहिजे आणि तिकडच्यांना पण. म्हणजे पहा प्रभूचं वचन किती घर आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यासाठी परमेश्वर लोकांच्या मनात ओझं टाकतो. येस, आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रभू लोकांच्या मनात ओझं टाकू शकतो तर तुमचं ओझंही तो त्याच्या मनात घेऊ शकतो. येस, घेऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान मुंग्यांसाठी प्रभू त्या मनुष्याच्या मनात टाकलं का नाही Yes, टाकलं? टाकलं. आमच्यासाठी पण परमेश्वर गोष्टी उभ्या करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भरोसा करून पहा. काय करून पहा? भरोसा. भरोसा पहिले केला असेल, भरोशाला यश आलं नसेल, परत भरोसा करून बघ. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्ही भरोसा कराल, दृढ व्हाल, परमेश्वर 100% ब्लेस करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आता प्रभूने उदाहरण दिलं कसलं? आकाशातील पाखरांचं त्यांनी पेरणी केली नाही आणि कापणी केली आता नाही. प्रभू एका शब्दात दोन अर्थ आहेत. एका शब्दात दोन अर्थ पक्षी पेरणी कापणी करतात का? नाही करत. आणि दुसरं त्याला असं म्हणायचं का हा पक्षी दुसरा कोण नसून इस्रायल आहे. येस, कोण आहे? इस्रायल आहे. कारण तुम्ही पण या पक्षासारखेच होते मिस्रामधून निघाल्यानंतर. तुम्ही पण पेरणी केली नाही, कापणी केली नाही, तुम्ही पण पेरणी केली नाही किंवा काही साठवलं नाही, तरी तुमच्या देवाने काय केलं? तुम्हाला दिलं. दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. पक्षी आणि इस्रायल कशी आहेत? सेम, त्यांची कंडिशन आणि इस्रायलची कंडिशन कशी होती? सारखीच. मिस्रामधून जास्त निघाले, त्यांनी कापणी केली का? नाही. त्यांनी पेरणी केली का? नाही. त्यांना कुणी पुरवलं? परमेश्वराने जर पुरवलं. नेहम्याचं पुस्तक आपण काढलं, नेहम्याचं पुस्तक काढ. 20 वचन. आणि त्यांना बोध करायला तू आपला चांगला आत्मा दिला आणि आपला मान्ना त्यांच्या मुखापासून काढला नाही आणि त्यांना त्यांच्या तहानेला पाणी दिले. 21 वचन. रानात 40 वर्ष तू त्यांचा प्रतिपाल केला, त्यांना कशाचेही तोटा नव्हता. त्यांची वस्त्रे जुनी झाली नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत. आणि तू त्यांना राज्ये व राष्ट्रे दिली आणि त्यांचे विभाग नेमले. सर्व ऐका, सर्व ऐका. इस्रायल आणि पक्षी मी म्हणतो सारखे आहेत. कसे आहेत? सारखे. जसं प्रभू म्हणतो आकाशातील पाखरांकडे बघ, ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही, तरी देखील कोण पुरवतो? परमेश्वर पुरवतो. इस्रायलनी पण अरण्यामध्ये पेरणी किंवा कापणी केली नाही. देवाने स्वर्ग उघडला. काय उघडला? स्वर्ग आणि उघडला, स्वर्गातून काय पाठवलं? मान्ना पाठवला. त्यांनी साठवलं का? नाही ते म्हणला साठवला. साठवायचं नाही, साठवता सडणार. येस. भरोसा करायचा म्हणजे आज दिलं उद्या पण देणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? पक्षी म्हणजे कोण? इस्रायल. एक तर तोच पक्षी आहे जो नॅचरल पक्षी, पण दुसरा पक्षी आत्मिक पक्षी कोण आहे? इस्रायल. का त्यांनी पण पेरणी केली नाही 40 वर्ष. किती? 40 वर्ष. 40 वर्ष पेरणी नाही, कापणी नाही. देव म्हणला साठवायचं पण नाही. येस. कसं नाही? साठवायचं पण नाही. मानना जर साठवलं तर सडणार. काय होणार? येस, सडून जाणार. रोज भरोशाने जगायचं. Yes. देवाने आज दिलं, देव उद्या पण येस, देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च भरोसा करा. काय करा? भरोसा. देवाने साठवायला लावलं का त्यांना? नाही. देव म्हणला भरोश्यावर जगायचं शिका. Yes, आणि आमेन. देवाची इच्छा आहे का जो भरोसा त्यांनी 40 वर्ष केला. किती वर्ष केला? 40 आज वर्ष. तोच भरोसा तुम्ही नेहमी देवावर केला पाहिजे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. करताल का भरोसा? येस. जर तुम्ही भरोसा कराल तर देव अद्भुत साक्ष घडवणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी भरोसा करून पाहिला. त्यांनी भरोसा करून पाहिला. खरोखर स्वर्ग देवाने उघडला आणि त्यांना काय पाठवला? मान्ना आणि पाठवला. जास्त मानण्याला कंटाळले, देवाने नॉनव्हेज पण पाठवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण पाठवलं की नाही पाठवलं? Yes, ते म्हणले पाठवलं. खाऊन आम्ही कंटाळलोय, प्रभू आम्हाला आता व्हेरिएशन दे. प्रभूनी व्हेरिएशन पण त्यांना दिलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे बायबलचं वचन खरं आहे चर्च, आणि तुम्ही त्याच्यावर भरोसा करून पाहू शकता. ज्यांनी भरोसा केला ते लोक ब्लेस झाले. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण ती पिढी आहोत का आपण तर कोरोनातून गेलोय? कशातून गेलो? कोरोना मधून तिथं आपण पण पेरणी केली नाही आणि कापणी केली नाही. पण तरी पण कोरोनातून बाहेर येताना सगळे हेल्थ देऊनच बाहेर आले. प्रेज द लॉर्ड. का? कारण कोरोनामध्ये युट्यूब बघू बघू भरपूर भारी भारी रेसिपी बनायला लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पहा इतर वेळेस सर्दी खोकले होतात, पण कोरोनाच्या 2 वर्षात कोणा सर्दी खोकले झाले नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पर्सनल अनुभव घेतला आमच्या लेकरांचा. असं सर्दी हो, खोकला हो, ताप हो, पण अख्ख्या कोरोनात सर्दी नाही, खोकला नाही, काही नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे मी पाहिलं का इस्रायलने जो अनुभव घेतला होता, आम्ही पण कोरोना काळात तो अनुभव घेतला. Yes. ऍटलीस्ट आम्ही तरी घेतला. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक सेवक या नात्याने आम्ही काही काम करत नाही. पूर्वी जॉब करत होतो, बिझनेस करत होतो, नंतर काही करत नाही. पूर्णपणे मी कोणावर अवलंबून आहे? परमेश्वरावर. आणि मी अनुभव घेतला. काय घेतला? अनुभव. मी अनुभव घेतला आणि देवाने डिवाइन वेने आम्हाला पुरवलं. Yes. आणि असं पुरवलं त्या टायमाला म्हणलो, प्रभूने माझ्या मनात प्रेरणा दिली की हाच टाइम आहे, कोणासाठी काहीतरी कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला आमच्या मुलीचे ऍडमिशन होतं, अप्पर का लोअरचं त्या टायमाला, आणि पैसा होता 30,000 रुपये ऍडमिशनचे. प्रभूने त्या टायमाला म्हणलं आता हाच टाइम आहे काहीतरी कर देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या टायमाला मी किट बनवले. याचे कसले? धान्याचे काय बनवले? किट. किट बनवले असे. आणि असे प्रयत्न केला का ज्यांचे खरंच खूप स्थिती भयानक आहे, तू जाऊन तिथं काय कर? दे. पेर. आणि आम्ही ते केलं. आणि देवाच्या महिमेसाठी सांगतो, देवाने काय केलं? पूर्वी युट्यूबला आमचे जे मेसेज यायचे त्याच्यावर आमचा अकाउंट नंबर नसायचा, फोन पे गुगल पे आमचा नंबर नसायचा.
चर्चमध्ये एक भाऊ होते आपले लोखंडे ब्रदर, त्यांनी सहज त्यावेळेस त्यांना पहिली सॅलरी भेटली त्या कोरोना टायमाला. ते म्हणले ब्रदर फोन पे गुगल पे का? म्हणलं अरे बाबा असं काही माझ्याकडे नाही आहे. ते म्हणले सोपं आहे, तुम्ही करून पहा, डाउनलोड करून पहा. मी ते फोन पे गुगल पे घेतलं आणि त्या दिवसापासून प्रभूंनी ऑनलाईन माध्यमाने पण मला पैसे पाठवायला सुरुवात केली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे मी पाहिलं ज्यावेळेस तुम्ही प्रभूवर भरोसा करता ते दुष्काळात पण तुम्हाला पुरवतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी फीस कडे पाहिलं नाही, मी विश्वासाने स्टँड घेतला आणि देवानी अख्ख्या कोरोनात आम्हाला प्रोव्हाइड केलं Yes, आणि amen. आजपर्यंत परमेश्वर प्रोव्हाइड करतो. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहिले पण देव होता, आजही देव आणि उद्या पण कोण आहे? परमेश्वर आहे. भरोसा करा. येस. काय करा? भरोसा म्हणून करायचा. प्रभूने काय केलं तर म्हणला रोजचा मानना रोज. Yes. मग असं का प्रभू करतो? रोजचं मानना रोज. ते Yes. म्हणतो रोज भरोसा करायचा. Yes. काय करायचा? रोज भरोसा साठवायचं करायचा. नाही, ट्रस्ट करायचं. का देवाने जर आज केलं ते उद्या पण करणार. येस मग हालेलुया. मला सांगा आता या वर्षापर्यंत मे पर्यंत आणलं का नाही आणलं? येस आणलं. मग पुढे पण घेऊन जाणार ना. येस आमेन. आतापर्यंत काळजी केली का नाही केली? Yes, केली. आतापर्यंत देवाने पुरवलं का नाही Yes, पुरवलं? पुरवलं. आतापर्यंत देवाने जगवलं का नाही जगवलं? जगवलं. मग देव पुढे पण जगवणार ना. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर देवाने आतापर्यंत केलंय ना ते उद्या पण करणार. येस. जर देवाने मागचा महिना ब्लेस केला ना देव हाही महिना ब्लेस करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ट्रस्ट करायचे. तुम्ही काय भरोसा करता हे खूप महत्वाचं आहे. Yes. तुमच्या मनात देवाच्या प्रती तुम्ही काय आणता हे महत्वाचं आहे. आणि जर तुमचा विश्वास आहे देव करेल तर देव नक्की करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शंका घेऊ नका. काय घेऊ नका? शंका घ्यायची नाही. विश्वासाला जागा द्या. म्हणजे तुम्ही विश्वास दाखवाल देव करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? विश्वास ठेवशील देवाचा, गौरव पाशील. जास्त टेक्निकली होऊ नका. कसे? टेक्निकली जास्त. असं कसं का होईल, देव असं कसं करणार, ते गणित सोडवायचं काम देवाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉजिकली कसं होणार तो विचार करायचा पार्ट माझा नाही, तो पार्ट परमेश्वराचा. Yes. आणि अनेक लोक काय करतात, देव कसं काम करणार आहे ना त्याचा जास्त अभ्यास करतात. अरे बाबा ते बुद्धीच्या सामर्थ्याच्या पलीकड आहे. तिथं हातच का टाकतो, ते Yes. डिवाइन वेने होणार आहे. येस. आणि जे होईल साक्षी तू सांगशील देव कसं करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रॉब्लेम असा आहे की एखादं जर चॅलेंज आमच्या समोर आहे ना आम्ही टेक्निकली जास्त विचार करतो. कसा? टेक्निकली. हे होण्यासाठी काय काय लागल आणि मग तेवढे सोर्स माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत, मग कसं काय पॉसिबल आहे? कोणती पण गोष्ट माझ्या बाजूने, तू टेक्निकली विचार करू नको. देव म्हणतो भरोसा कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो विचार माझा पार्ट नाहीये, तो विचार कसा करायचा का देव कसं करणार आहे, Yes. तो पार्ट देवाचा आहे का कसं करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? आता ह्या लोकांना म्हणलं असेल जास्त तुम्ही मिश्र सोडा. काय सोडा? मिश्र सोडा. मग तो काही लोक म्हणले असतील ना खायचं काय, काय म्हणत असतील? खायचं काय? अरे अरण्यात कसं खाणार आम्ही, कसं पेरणार? ते म्हणतात तो पाठ आमचा नाही, कसं पुरवायचं, तो पाठ देवाचा आहे. येस. आणि देवाने काय उघडला? स्वर्ग उघडलं. का म्हणून बुद्धीत बसण्यासारखी गोष्ट आहे का? नाही. बुद्धी देव बसत नाही का, देव काय उघडतो स्वर्ग आणि उघडतो. तिथून जीवन पाठवतो. Yes. बुद्धीच्या पलीकडे देव करणार आहे. येस हालेलुया. जे बुद्धीच्या पलीकडे ना त्याचा विचार तू करू नको, Yes. तू मात्र विश्वास दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. लाजर मेला. लाजर मेला. बरं 3 दिवस 4 दिवस झाले प्रेत सडलंय. ते म्हणतो तो विचार तू करू नको, तो जीवन कसा होणार आहे, तू तुझं काम कर, विश्वास करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मेलेला कसं जीवन करायचं, हाडात कसं जीवन आणायचं, मांस कसं जोडायचं हे प्रभूला माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव म्हणतो होईल का? येस. जर बोला होईल का? येस होणार. इझी केला तो म्हणतो त्या हाडांमध्ये नेऊन यांना जीवन येईल का? तो म्हणतो कोणाला ठाऊक? प्रभूला ठाऊ. आपल्याला पण म्हणायचं कोणाला ठाऊक आहे? प्रभूला ठाऊ. आणि माझा प्रभू करणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं जीवन आणायचं हे माझ्या प्रभूला माहिती. Yes, amen. माझं काम जे देवाने मला सांगितलंय ते काम मला करायचं. Yes. काय ठेवायचं आम्हाला? भरोसा ठेवायचा. भरोसा करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्लाइंड फेथ आहे. कसा फेथ आहे? ब्लाइंड फेथ. म्हणजे लॉजिकली दिसत नाही कसं घडल, पण तरी मला भरोसा आहे की माझा देव माझ्यासाठी येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. लॉजिक कळतं ना. येस. म्हणजे एखादी गोष्ट घडण्यासाठी काहीतरी त्याच्याबरोबरच्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात येस. आणि त्या आमच्या बाजूनी नसतात, त्या आमच्या बाजूनी नसतात. आम्हाला वाटतं हे कसं काय शक्य आहे, पण तेच तर देव शक्य करतो. येस हालेलुया. कसं रिसोर्स उभे करायचे हे देवाला ठाऊक. येस आमेन. जसं मागच्या साहेबांनी साक्षी दिली गाडीची, लोकांना मागितलं पण तिथून काही आलं नाही. पण तरी पण शेवटी कुठून ना कुठून तर आलं ना. येस आमेन. कुणी केलं? प्रभूने केलं. आमच्या हिशोबाने जे माझे जवळचे आहेत ते माझी मदत करतील, पण तुझं गणित आणि देवाचं गणित वेगळं आहे. देवाने काही वेगळं ठरवलं, देवाच्या हिशोबाने होते. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तू मनाला लावून नको घेऊ इथूनच उगलं पाहिजे, इथूनच उगवलं पाहिजे. उगवणारा देव आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कधी कधी हट्ट करता देव असंच कर, देव करणार आहे त्याला त्याच्या पद्धतीने करू दे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर विश्वास ठेवशील तर देवाचा काय पाहशील. गौरव पाशी. आणि एक दिवस नाही, किती वर्ष? 40 वर्ष. सगळे बोला किती वर्ष? 40 वर्ष. 40 वर्ष लोक विश्वासाने जगले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती वर्ष? 40 वर्ष. आज आम्हाला पण तो फेथ दाखवावा लागेल. येस आमेन. आणि जर तुम्ही विश्वास दाखवाल देव खरोखर ब्लेस करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, आता थोडं पुढे जायचं आपल्याला.
पहिले काय पाहिजे? विश्वास. विश्वास. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वास. आता तुम्हाला आशीर्वाद कधी कधी पाहिजे का निरंतर पाहिजे? निरंतर पाहिजे. कमन कसे पाहिजेत? निरंतर. मग चर्च काही आध्यात्मिक पद्धती आहेत त्या तुम्हाला शिकाव्या लागतील. येस. काय करावं लागतील? शिकावं लागेल. काय स्टेजेस असतात प्रभूमध्ये वाढण्याचे, येस. आणि ते आता मंडळीला कळलं पाहिजे. मंडळी प्रौढ झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? प्रौढ. आता तुम्ही रेग्युलर चर्चमध्ये आहात, रेग्युलर येत आहेत, तर देवाची पण इच्छा का तुम्हाला पण कळलं पाहिजे आशीर्वादाचे स्तोत्र काय आहेत, वे काय आहेत, प्रभू कशा प्रकारे मला ब्लेस करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास आहे, पण नेहमी फक्त विश्वासच जमणार नाही. आता पुढे जावं लागेल. येस. काय करावं लागेल? पुढे जावं पहा, लागेल. 3 टप्पे. किती टप्पे आहेत? 3 टप्पे. ते 3 टप्पे मी तुम्हाला शिकवतो आणि प्रभू आम्हाला हेल्प करल. जर तुम्हाला सतत काय व्हायचंय, आशीर्वादित व्हायचे. नाही तर काय होतं, 3 महिन्यात एकदा स्टेज गाजवलं आणि 6 महिने लडखडत. नाही कळलं? 3 महिन्यातून एकदा काय दिली येऊन, साक्ष. आणि 2-3 महिने एकदम भयानक. येस. मग फार संघर्ष करून परत कुठेतरी आला, देवाला धन्यवाद, देवानी फार मोठं कार्य केलं, परत 6 महिने एकदम लडखडत. अशा साक्ष आहेत आमच्या. सतत नाही. कसं नाहीये? सतत नाही. कन्सिस्टन्सी पाहिजे. गौरवातून गौरवात. आम्ही एक आठवडे देवाने असं केलं, माझा देव असं करणार, 4 महिने दिसत नाही रे तू कुठं. 4 महिने भांडणं, 4 महिने अस्थिरता, 4 महिने ब्लेस नाही, परत तेच कर्ज, मग कसा वासा लढून पडून परत येतो. मग परत कोणाचा गौरव? देवाचा परत गौरव. 6 महिने गायब. गायब म्हणजे चर्चमध्येच, पण आशीर्वाद नाहीत. येस. कन्सिस्टन्सी नाही. मग कसे आशीर्वाद निरंतर राहतील, आता हे मला शिकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेमकं कोणत्या स्टेजवर आहे हे मला कळलं पाहिजे. आम्ही अजूनही बालवाडीमध्येच बसतो. कुठं बसतो? बालवाडीमध्ये. तुम्ही बालवाडीत नाही आता. तुम्ही दूध पिणारे नाहीत. तुम्ही काय खाणार आहेत? अन्न खाणारे. अन्न खाणारेच असतं. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. व्हेज चालेल का? दूध चालेल का? नॉर्मल? नाही. तगडं डाएट लागतं आपलं. कसं लागतं? चांगलं. मजबूत डाएट लागतं आम्हाला. मग आध्यात्मिक पण डाएट कसं का? मजबूत. हे डाएट तुम्हाला ब्लेस करणार. येस. 30 तर आपण बघू. 3 जणी आहे. या तिघ या. त्याचे 3 स्टेज आहेत. तुम्ही नवीन आहात. कशी आहात? नवीन. हा नवीन आहे. कसा आहे? नवीन. याच्या जीवनात संघर्ष काय आहे? संघर्ष. प्रभू याच्या जीवनात चमत्कार करू शकतो. येस. याला विश्वास ठेवायची गरज नाही. नवीन व्यक्तीला विश्वास ठेवायची गरज नाही. आपण नेहमी शिकलोय, जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत विश्वास येत नाही. काय येत नाही? जोपर्यंत अनुभव घेत नाही. नवीन व्यक्तीला सुवार्ता सांगताना कधीच म्हणू नका काय ठेवून बघ, विश्वास ठेवून बघ. असं म्हणा, अनुभव घेऊन बघ. येस. काय घेऊन बघ? अनुभव घेऊन पहा. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला अनुभवलंच नाही, तुम्ही विश्वास ठेवू शकता का? नाही. जस्ट तुम्ही काय घेता? अनुभव. म्हणून स्तोत्रामध्ये लिहिलंय, काय लिहिलंय? अनुभव घेऊन बघ परमेश्वर किती चांगला आहे. जस्ट तू अनुभव घेशील, काय येणार? विश्वास येणार. काय येणार? विश्वास येणार. मग तुम्हाला विश्वास आल्यानंतर मग ते म्हणतो विश्वास ठेवून बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्था मारेला म्हणले का अनुभव घेऊन बघ? नाही. काय ठेव म्हणले? विश्वास ठेव. कारण त्यांनी अनुभव घेतला होता. येस. हालेलुया. इतक्या दिवस येशूवर राहून काय घेतला होता? अनुभव. जर तुम्ही आता नवीन नाहीयेत, तुम्ही येशूमध्ये आहेत. कशामध्ये आहेत? येशू तुम्ही मध्ये. ऑलरेडी कोणाचा अनुभव घेतलाय. येशूचा म्हणून अनुभव. आता देवाची इच्छा की जो विश्वास तुला मिळालाय तो विश्वास दृढ कर. येस. काय कर? दृढ कर. म्हणून इथं आपण लिहिलंय, नवीन लोक आहेत, अनुभव घ्या. काय घ्या? अनुभव. चमत्कार भेटणार. येस. हा चमत्कार काय घेऊन येणार? विश्वास. मग तुम्ही आता विश्वास आहे काय? विश्वास मग आहे. तुमचा विश्वास दृढ झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? दृढ म्हणून झाला परत काय पाहिजे. ठेवा देवावर? विश्वास ठेवा. म्हणजे तुमचा विश्वास काय होणार? दृढ दृढ होणार. होणार. का मग किती लोकांना कळलं? नवीन व्यक्तीने काय ठेवायचा? विश्वास. अनुभव घ्यायचा. काय घ्यायचा? अनुभव घ्यायचा. त्याने विश्वास नाही ठेवा, त्याने काय घ्यायचा? अनुभव घेतल्यानंतर तो आता जुना झाला. काय झाला? जुना. मग त्याने काय ठेवायचा? मग त्याला दृढ व्हायचं. काय व्हायचं? दृढ व्हायचं. म्हणतो त्याने परत काय देवावर काय ठेवायचा? विश्वास. मग त्याचा विश्वास दृढ होणार. येस. पण आता अजून पुढे जायचं. आता फक्त विश्वास नकोय, आता पुढे काय पाहिजे? विश्वासू पण. विश्वासूपणा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मी ते लिहिलंय. आता फक्त चमत्कार पाहण्यासाठी फक्त विश्वास नाही, विश्वास प्लस हा इकडे आहे. तू इकडे आहे. तू आता तुम्ही ह्या कॅटेगरीत आहेत. चेस तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहेत? फक्त विश्वास येऊन जमणार नाही तुम्हाला. तुम्ही नवीन नाही येत. आता नवीन विश्वास तर नाही येत. कसे नाही येत? नवीन विश्वासणारे. तुम्ही भरपूर विश्वास ठेवून पाहिला. आता विश्वास बरोबर विश्वासूपणा पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास म्हणजे भरोसा आणि विश्वासूपणा म्हणजे देवाशी एकनिष्ठ राहा. येस. कसे राहा? एकनिष्ठ. देव फक्त नाव आहे का आज्ञा आहे? आज्ञा. देव फक्त नाव आहे का जगण्याचा मार्ग आहे? जगण्याचा मार्ग. म्हणलं नीतीसूत्र. काय म्हणले? नीतीसूत्र. नीती. तो कसं जगायचं, काय करायचं, म्हणजे विश्वास प्लस तुमच्यामध्ये नीतिमत्व पाहिजे. येस. विश्वासू पाहिजे. कोणाला?
देवाला. ज्यास तुमच्यामध्ये विश्वास आणि विश्वासूपणा असेल, तुमच्या लाईफमध्ये मोठे मिरॅकल्स होणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास तर मिरॅकल करणार, पण विश्वासूपणा मोठे रिवॉर्ड मिळवून देणार. येस, आमेन. पारितोषिक येणार. काय येणार? पारितोषिक पण मिळणार. आजही आम्ही नवीन लोकांसारखे फक्त काय ठेवतो? विश्वास. मग तुम्ही विश्वासू नाहीयेत कोणाबरोबर? प्रभू सोबत. जर तुम्ही विश्वासू राहाल, जे देवाने दिलंय ना ते वाढणारच. येस, आमेन. काय होणार? वाढणार. थोडक्यात जे तुम्हाला मिळते त्यात विश्वासू राहा. कसे राहा? विश्वासू देवाला राहायचं. धरून, जास्त तुम्ही धरून राहणार, तुम्हाला अजून आशीर्वाद येणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोक आशीर्वाद घेतात, पण त्याद्वारे विश्वासूपणा त्यांच्यात येत नाही. काय येत नाही? विश्वासू. आणि जर तुम्ही विश्वासू पण तुमच्यामध्ये नाहीये, पुढच्या आशीर्वाद तुमच्या लाईफमध्ये येणार नाही. येस. म्हणून सुरुवातीला साक्ष घडतात. कधी? सुरुवातीला. नंतर साक्ष गायब. येस. किती लोकांना समजलं? एक दोनदा दिसता काय देताना, साक्ष. मग नंतर हा दिसतच नाही कधी. का? तुझ्यामध्ये अजून आशीर्वाद येत नाहीयेत. तू विश्वासू नाहीये. कोणाशी? देवाशी. देव थोडक्यात तपासतो. कसं? थोडक्यामध्ये. थोडक्यात चेक करतो देव हा माझ्याशी किती विश्वासू आहे. Yes. चमत्काराद्वारे. आणि जर तुमच्यामध्ये ते मिरॅकल्स तुम्हाला झाले लाईफमध्ये, मग देव चेक करतो. त्याला कळलं का जीवन कोण आहे, येस. याला कळलं का आशीर्वाद कोण आहे. मग देवाची इच्छा की तुम्ही कोणाला धरून राहायला पाहिजे? प्रभूला. कोणाची आज्ञा पाळली पाहिजे. परमेश्वराची. जर तुम्ही देवाला धरून राहणार, तुमच्यामध्ये विश्वासूपणा आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आशीर्वाद प्लस पारितोषिक तुम्हाला भेटणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काय होईल? थोडे दिवस आशीर्वाद येतील, नंतर काय होऊन जातील? निघून जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, थोडं इझी करतो, काही प्रॅक्टिकल अनुभव घेतो. तुम्हाला प्रभूने गाडी दिली. काय दिली? गाडी दिली. बिझनेस दिला. तुम्ही नवीन होतात, विश्वास केला, देवाने चमत्कार केला. येस. समजा एक गाडी दिली किंवा एक घर दिलं. एकचे किती झाले पाहिजेत? 2 झाले आणि पाहिजे. दोनचे किती झाले पाहिजेत? 3 झाले पाहिजे. 2चे 4 झाले पाहिजे. 1चे 2 आणि मल्टिपल आहे ना, 1चे आणि 2चे. पण कधी कधी 2चे 4 नाही होत, 2चे 0. तुला देवाने गाडी दिली, देवाने तुला घर दिलं, परत तुझं घर कसं काय बसलं? तू विश्वासू नाही राहिला देवाशी, म्हणून जे होतं ना ते निघून गेलं. येस. किती लोकांना कळलंय? अनेक लोकांचे घरं बसतात, अनेक लोकांचे बिझनेस बसतात. देवाने दिलं, देवाने दिलं, तू विश्वास केला. काय केलं? विश्वास. पण देवाने दिल्यानंतर जो विश्वासूपणा आला पाहिजे तो नाहीये, म्हणून जे आलं होतं ना ते पण गेलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू फेथफुल राहशील, देव गाड्यांवर गाड्या आणि घरांवर घर देणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च? तुम्ही त्रासात होता, तुम्ही विश्वास ठेवला, पण अनुभव घेतल्यानंतर, देवाने ब्लेस केल्यानंतर, इतक्या साक्ष घडल्यानंतर विश्वासूपणा आला पाहिजे का नाही? येस. कोणाला धरलं पाहिजे? परमेश्वरा. कोणाची आज्ञा पाळली पाहिजे? परमेश्वराची पण आज्ञा. विश्वासूपणा नसल्यामुळं तुम्ही तिथं स्ट्रगल करता, तिथं Yes. स्ट्रगल करता. पुढचे मिरॅकल्स तुमच्या लाईफमध्ये घडत नाहीत. येस. किती लोकांना कळतंय? तिथंच आम्ही खाऊन पिऊन कसे आहेत? सुखी आहोत. अरे तू तिथंच आहे, त्याच्या 2 गाड्या झाल्या, त्याचे 4 घरं झाले, तू म्हण मी खाऊन पिऊन सुखी आहे. असं कसं सुखी? तू Yes. विश्वासू नाहीयेस. येस. तुला वाटत नाही का माझं व्हावं? तुला पण वाटतं, पण नाही भेटत, म्हणून काय म्हणतो आम्ही खाऊन पिऊन सुखी. का म्हणायत का सुखी? फक्त म्हणायला आपण कसे? बोलायला. आम्ही खाऊन पिऊन सुखी, बस आम्हाला काय पाहिजे? 2 टायमाची झोप, चांगली झोप 2 टाइम. काय नाही, तुला पण मस्त वाटतं आतून व्हावं माझं, पण होत नाही. होत नाही. कारण तू विश्वासू नाहीयेस देवाशी. येस. जे देव तुला देतो ना त्यात तू एकनिष्ठ राहा. कोणाशी? देवाशी. आणि जर तू विश्वासू राहशील, तुला मोठं पारितोषिक परमेश्वर देणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आहे ना ते निघून जाणार नाही, ते वाढणारच. विश्वासूपणा पारितोषिक देतो. येस. काय देतो? पारितोषिक आमच्यात देतो. काही नाही. आम्हाला कोण देतो? परमेश्वर देतो. घेण्यासाठी देतो का वाढवण्यासाठी देतो? वाढवण्यासाठी. कमॉन, घेण्यासाठी का वाढवण्यासाठी? वाढवण्यासाठी. आमचं वाढत का नाही? येस. आमचं जे ते पण काय होतंय? जाते. चांगलं उभारीला आलं होतं, परत खाली बसलं. तू विश्वासू नाही राहिला देवाशी. कसं नाही राहिला? विश्वासू. जस तू देवाच्या वाचनाला जे काही देवाची आज्ञा सांगती त्याला धरून राहशील, जे दिलंय ते वाढणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते अजून मोकळं होणार आणि अजून आशीर्वाद येणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही उदाहरणं घेतो तुम्हाला समजण्यासाठी, अजून सिंपल जाईल. इस्रायलचे 2 भाग झाले. किती भाग झाले? 2 भाग. 2 भाग. एक भाग होता यहुदा, दुसरा भाग होता इस्रायल. अनेक राजे होऊन गेले. तुम्ही बायबल वाचा. अनेक काय होऊन गेले? राजा. बोटावर मोजता येतील एवढेच लोक टिकले. येस. किती? बोटावर मस्त कमॉन, वाचले बायबल. अनेक राजे येऊन गेले. यहुदामध्ये लेवी, शाऊल, राहबाम, आमोन. इस्रायलमध्ये शलमोन, आहाब, जकारिया, भरपूर राजे काय झाले? येऊन गेले. पण बोटावर मोजतील एवढेच टिकले आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पिढीला ते भेटलं. येस. मग बाकीचे लोक का नाही टिकले?
त्यांच्या क्षमता होती म्हणून त्यांना भेटलं, की देवाच्या कृपेमुळे भेटलं? देवाच्या कृपेमुळं. मग जे देवाच्या कृपेमुळे तुला भेटतंय ते नंतर वाढत का नाही? येस. कारण जो विश्वासू राहील त्याचं वाढणार चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकिया कसा राहिला? विश्वासू. दावीद कसा राहिला? विश्वासू. जो फेथफुल राहिला देवाशी त्याचं राज्य वाढत गेलं. येस. हालेलुया. आणि जे विश्वासू राहिले नाही, जे दिलं होतं ते पण निघून गेलं. येस. आज आमची पण कंडिशन तीच आहे का देव आम्हाला देतो, आम्ही विश्वास ठेवतो म्हणून देव आम्हाला देतो, पण त्याच्याकडे का राहत नाही? कारण आम्ही पुढे विश्वासू राहत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं देवाने आम्हाला का दिलं? कारण तुम्हाला कळावं का देव काय आहे म्हणून. येस. त्याद्वारे तुम्हाला कळावं का आता फक्त येशूच येशू आहे, आता फक्त प्रभूच देव आहे, दुसरा पर्याय माझ्याकडं नाही. तुम्ही विश्वासू राहायला पाहिजे. येस. कसं राहायला पाहिजे? विश्वासू. आम्ही चमत्कार घेतो, कोणाला नमस्कार करतो? देवालाच. कोणाला? देवाला. भेटू आता नंतर. अरे जी आहे ना ते जाणार आहे आता. येस. जी आहे ते जाणार. विश्वासू राहा म्हणजे अजून गोष्टी तू पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, विश्वासू राहा म्हणजे देवाची आज्ञा पाळा. काय पाळा? देवाची आज्ञा. फॉर एक्झाम्पल रविवारी कुठं आलं पाहिजे? चर्चला आलं पाहिजे. आहेत का आम्ही? संडेला आम्ही चर्चला आहेत का? आठवड्यात एक दिवस सकाळी पण आम्ही तेच शिकलो का 6 दिवस घरी मान नका. किती दिवस? 6 दिवस. पण तुम्हाला याजक म्हणले देवानी. काय म्हणलं? याजक. आणि याजकाला नियम आहे का रे एक दिवस तू मंदिरात बसून भाकर का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जस्ट मी एक दिवस विश्वासू आहे तर पुढचे 6 दिवस प्रभू माझे ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही फेथफुल आहात ना, अजून आशीर्वाद तुम्हाला गाठणार. येस. आमेन. कारण तुमच्याकडे फक्त विश्वास नाहीये. विश्वास बरोबर काय? विश्वासू पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काही लोकांकडे फक्त विश्वास आहे. काय चर्च? विश्वासच आहे म्हणून तुम्ही ब्लेस नाहीत. येस. काय नाहीयेत? ब्लेस नाही. इथे जर तुम्हाला विचारलं विश्वास आहे का? आहे ना पाठर, उगच आलोय का? राग येतोय जर एखाद्याला काय म्हणलं तर विश्वास आहे का? येडाय का? उगच आलोय का? अरे बाबा विश्वासूपणा नाही तुझ्यात. Yes. फक्त काय? विश्वासच आहे. किती दिवस हा विश्वास घेऊन मिरवशील? प्रभू म्हणतो Yes. बस कर, विश्वासूपणा घेऊन ये. येस. जो विश्वासूपणा आणल ना त्याला जे दिलंय ते काढून घेणार नाही, ते डबल करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुम्ही बायबल वाचा. राजेंचं पुस्तक बेस्ट एक्झाम्पल आहे का पात्रता नव्हती कोणाची. रहोबेनची पात्रता नव्हती. देवा त्याला काय बनवलं? राजा बनवलं. 10 गोत्र दिले. किती? 10 गोत्र. विश्वासू राहिला नाही, जे होतं ते काढून घेतलं देवाने. येस. आणि जे फेथफुल राहतील नाहीये तर देव त्यांना डबल देणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुल लोक मोठे मिरेकल्स पाहतील, सतत ब्लेस होतील आणि ते त्यांना उंच करणार. येस. आमेन. पण जे फक्त विश्वास घेऊन मिरवतात, काय घेऊन मिरवतात? विश्वास. ते पहा दारिद्र्यातच असतात. येस. प्रॅक्टिकल सांगतो मी तुम्हाला. त्यांची कंडिशन कशी? दारिद्र्यात. दारिद्र्य, घरात शांती नाही, आनंद नाही, पण डंका मिरवतात. आम्ही कसे आहेत? विश्वासणारे. आम्ही विश्वासणारे आहेत, आम्ही येशूमध्ये आहेत, पक्के आहेत आम्ही. अरे जीवन बघ, ब्लेसिंग नाही तुझ्या लाईफमध्ये, उन्नती बिलकुल नाहीये, प्रगती बिलकुल नाहीये, शांती बिलकुल नाहीये. एक टाइम आलं पण फेथफुल राहिला असता तर मोठ्या गोष्टी पाहिल्या असतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. राजे प्रभूंनी कैक उभे केले, कैक राजे उभे केले पण टिकले नाही. काय नाही झाले? टिकले नाही. देवाने आम्हाला पण उभं केलंय पण टिकलं पाहिजे. येस. काय झालं पाहिजे? टिकलं पाहिजे. टिकण्यासाठी विश्वासू राहावं लागल Yes. आणि देवाची आज्ञा पाळावी लागल. Yes. मग प्रत्येकाला जी जी आज्ञा येते ती त्यांनी पाळायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 2 गोष्टी आम्ही पाहणार आहेत, रविवार आणि प्रथम फळ. येस. काय पाहणार आहे आपण? रविवार आणि तुमचा प्रथम एक फळ. दिवस, मग कोणाचा शनिवार असेल, चर्च शुक्रवार असेल, जे लाईव्ह पाहणार आहेत प्रत्येकाची भक्तीचा टाइम वेगळा आहे. तुमचं संडे जर असेल तर तुम्ही संडेला कसे राहा फेथफुल. आणि तुमच्या प्रथम फळात पण कसे राहा. फेथफुल. मी या 2 आज्ञांवर भरोसा करतो कारण हे चर्च तिथं कमी पडतंय. तुमची दुसरे चर्च जर लाईव्ह पाहत असेल तर त्यांच्या ड्रॉबॅक वेगळा असेल तर त्यांनी तिथं काम करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळी पण आम्ही ते शिकलो का फेथफुलनेस नाही कोणाशी? देवाशी. आज मी ते सांगितलं का वर्षात 365 दिवस. किती? 365. आणि संडे येतात 52. किती? 52. आणि त्या 52 दिवसामध्ये पण तू रेग्युलर नाहीयेस. येस. म्हणजे पहा 52 दिवसांवर प्रभू 313 दिवस बेस करतो. किती? 313. 365 म्हणजे 50 कट केले, किती उरले? 313. 313 म्हणजे 365 वर्षाचे दिवस किती? 365. संडे किती? 52. मग 52 संडे कट केले की दिवस किती उरले? 313. मग 52 दिवसात 313 चे ब्लेसिंग्स येतात. येस. हालेलुया. मग त्या 52 मध्ये पण तू रेग्युलर नाहीस. येस. कारण पाहिजे का नाही पाहिजे? येस. म्हणजे आज आमचा भक्तीचा एक दिवस पण प्रामाणिक नाहीये. मग कसं देव ब्लेस करणार? आम्ही विश्वासू आहे का देवाबरोबर? नाही. आम्ही फेथफुल नाहीये परमेश्वराची. आम्ही जगिक कारणं सांगतो, आम्ही ऍक्टिव्हिटी सांगतो, आम्ही प्रोग्राम सांगतो, पण तुमचं फेथफुलनेस कुठे आहे प्रभू बरोबर? मग जे दिलंय ना ते राहणार का उडून जाणार? उडून जाणार. का मग उडून जाणार का जाणार? येस. देवाने तुला सुट्टी ह्यासाठी दिली नाही का तू एन्जॉय करावा. येस. पहिलं स्थान कोणाचं? प्रभूचं. मग तुला असं काम देतो ना जिथं रविवार सुट्टी नाही, मग तुझा जीव जळणार. मग तू काय म्हणणार? हे देवा रविवारची काय दे मला? सुट्टी दे. या कठीण मालकाचा अंत कर तू बदल.
ते म्हणतो ज्यांना रविवारची सुट्टी दिली त्यांचं काय करू? त्यांचे मालक कठीण नाही, त्यांचे हृदय काय झालेत आता? कठीण झाले. ते विसरले का देवाने त्यांना चारी बाजूनी ब्लेसिंग दिली. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज फेथफुलनेस नसल्यामुळं आशीर्वाद राहत नाही. थोड्या दिवस वर्चस्व करतात, आनंद करतात, पण थोड्या दिवसांतर निघून जातं, कारण विश्वासूपणा त्यांच्याकडे नाही. येस. फक्त काय? विश्वास फक्त विश्वास. विश्वासूपणा नाही. नाही. चलने दो, आमचा विश्वास आहे, देव करणार आहे. नाही होणार, मी तुला सांगतो. अन्याय होत. फेथफुलनेस नाहीये. देवाचं वचन तुम्ही पाडू देता. काय करता? पडू देत. पण तुमच्या प्रार्थना देवाच्या बरोबर पडल्यात, अशा विखरल्यात. तुमच्या प्रार्थना देव उचलत नाही. पण जे देवाचं वचन उचलतात ना, त्यांच्या प्रार्थना पडत नाही, त्यांच्या प्रार्थना देवासमोर असतात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू हालेलुया. देवाचं वचन उचललं, तुझी प्रार्थना पण देव उचलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस. जसं या भावानी जॉब बद्दल सांगितलं, 1 रुपया भरला नाही, पण त्याचा विश्वासूपणा मी अख्ख्या चर्चनी पाहिला. येस. मग तो काही वेगळ्या ग्रहावरून आला, त्याला काय घरबीर नाही काय? त्याला पण नातेवाईक आहे, त्याला पण प्रोग्राम्स आहेत, त्याला पण नातेवाईक गणगोत भरपूर काही आहे, पण विश्वासूपणा तुम्हाला उंच करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला विश्वासूपणा दाखवा लागणार चर्च, आणि असं तुम्ही विश्वासूपणा दाखवणार, रिवॉर्ड येणार. रिवॉर्ड. येस. रिवॉर्ड म्हणजे कळतं ना, पारितोषिक. काय येणार? पारितोषिक. विश्वास ब्लेसिंग्स आणतो, पण विश्वासूपणा पारितोषिक आणतो. येस. आमेन. किती दिवस ब्लेसिंग्स खाता? पारितोषिक घ्या. काय घ्या? पारितोषिक. आणि जो विश्वासू राहील त्याला पारितोषिक मिळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा एक दिवस एवढ्या हलक्यात घेऊ नका चर्च. तुम्हाला जे काही दिलं ते कोणी दिलं? प्रभूने दिलं. आणि ते टिकावं, ते वाढावं, म्हणून देवाला धरून राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना कळतंय? पेत्राला मासे भेटले, मासे घेऊन हरवला का? मासे सोडून प्रभू त्याच्या मागे गेला. प्रभूच्या मागे गेला. आपल्या जे दिलं ना, आपण त्यात काय होऊन जातो? हारून जातो. काहींना घर दिलेत, ते एक जण घर सांभाळायला आहे. काय सांभाळायला? घर सांभाळायला. आणि रडत तर खरं हे तसं. मग घरात काय सांभाळतो? पैसा आहे तुझ्या घरात? पैसा नाही, मग काय सांभाळतोस? लॉक नाही का तुमच्या घराला? कमान आहेत का नाही आहेत? अरे लावा ना घराला लॉक. असं कसं? घरी कोणी आलं तर त्याला सांगा संडेचं यायचं नाही, संडेचा टाइम चर्चचा असतो आमचा. प्रेज द लॉर्ड. कमान कळलं पाहिजे. आम्हाला आमंत्रण द्यायचे पहिले आता लोक विचार करतात. सुरुवातीला मला हार्ड गेलं का चर्च नाही, म्हणलं चर्च नाही सोडत मी, तुझा प्रोग्राम नाही येणार. मग आता लोकांना कळलं संडे याचं, याला सांगून काय फायदा? मेसेज गेला पाहिजे, स्ट्रॉंग मेसेज गेला पाहिजे. नाही, माझा भक्तीचा दिवस आहे, इथं हात नाही टाकायचं. काय असेल एक्स्ट्रा दिवस कर, हा समय माझा देवाशी करार मानलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासूपणा पारितोषिक देणार चर्च. तुम्ही साधारण राहणार नाही, तुमच्या लाईफवर आशीर्वाद येणार. सकाळी मी तेच सांगितलं, दानियेलाकडे स्वप्नाचं वरदान नव्हतं. स्वप्नाचं वरदान नव्हतं. विश्वासू होता, आणि विश्वासामुळे त्याचे वरदान देवाने उघडले. येस. योसेफ नव्हता तो, त्याला स्वप्नाचे दान असावेत, विजनचे दान असावेत, काय नव्हतं त्याच्याकडे, पण विश्वासूपणा होता, आणि विश्वासूपणाद्वारे देवाचं पारितोषिक आलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फक्त विश्वासावर चालले, आपली पोळी वाजते. कशामुळं? विश्वासावर. अरे माझा विश्वास, माझा देव करणार आहे. अरे कुठं काय होतंय तरी? येस. तिथंच आहेस तू. प्रगती पाहिजे. काय पाहिजे? प्रगती. आणि प्रगती बोलती चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रगती दिसती, प्रगती बोलती, पण तुझी प्रगती फक्त बोलण्यात आहे, दिसत नाही. का? तू विश्वासू नाहीयेस. Yes. कसा नाहीये? विश्वास. म्हणून विश्वासू राहा. देवाचा समय देवाला द्यायच. प्रेज द लॉर्ड. मी असं पाहिलंय, आलेलं वैभव काय झालं? निघून गेलं. निघून गेलं. का टिकवता नाही आलं? विश्वासूपणा ते टिकवतो आणि ते वाढवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण विश्वासूपणा नसेल तर जे आलंय ना, जास्त दिवस तू उपभोग घेणार नाही, ते परत काय होऊन जाईल? निघून निघून जाईल. जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? का म्हणून देव बोलतोय का चेस तुमच्याशी? येस. देवाची इच्छा नाही चर्च जे दिलंय ना ते काढून घ्यावं. Yes. देवाची इच्छा जे दिलं ना अजून वाढवून मी तुला द्यावं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस पाहिजे चर्च. काय पाहिजे? विश्वासू ही देवाची आज्ञा आहे. रविवारी कुठे ये? चर्चला ये. मला आलंच पाहिजे. येस. ही देवाची आज्ञा आहे की आपलं प्रथम फळ कोणासाठी दे? प्रभूसाठी दे. हे मला काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. देवाचं वचन सांगतं जिथं चर्च आज कमी पडतंय ते म्हणजे संडेची फेलोशिप आणि प्रथम फळ. आणि म्हणून तुम्ही फेथफुल नसल्यामुळं आशीर्वाद पण तुमच्यापासून फेथफुल नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडे दिवस शांती. किती दिवस? थोड्या दिवस. नंतर परत अशांती, परत अस्थिरता, परत तेच. तुम्हाला कसा आनंद वाटतो त्या जगण्यामध्ये? प्रगती झाली पाहिजे का नाही? झाली पाहिजे. उन्नती झाली पाहिजे का नाही? झाली मग कोणाला पाहिजे. धरून राहा? देवाला धरून. चर्च देव जर कळला ना, आता सर्व सोपून टाका. कोणाच्या हातात? देवाच्या आणि हातात. प्रभूला धरून राहा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, अब्रामाची संपत्ती वाढली. काय वाढली? संपत्ती. रीड कर बरं ते उत्पत्ती 13. 5 वचन. आणि लोट जो अब्राहामाबरोबर गेला त्यालाही मेंढरांचे कळप व गुरांची खिल्लारे व डेरे होते.
6 वचन, आणि त्यांना एकत्र राहण्यास तो देश पुरा पडेना, कारण त्यांची संपत्ती मोठी होती. कशी होती? मोठी होती. सगळे बोला, कशी होती? मोठी होती. आता मला सांगा, फक्त आबरामाची का लोटाची पण? लोटाची पण. कारण आबरामामुळं लोट पण कोणाबरोबर विश्वासू राहिला? परमेश्वरासोबत. फेथफुलनेस तुम्हाला वाढवतो चर्च. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय रिझन आहे आबरामाची संपत्ती वाढणं? विश्वासू पण. कोणाशी? देवाशी. देवाशी एकनिष्ठ होता. Yes. देवाला धरून होता. जो देवाला धरून राहील, थोडक्यात विश्वासू राहील, त्याला मोठ्या गोष्टीवर प्रभू नेमणार. येस, आमेन. हे वाचलं नाही का आपण? वाचलं. कमान वाचलं का नाही वाचलं? वाचलं. जो थोडक्यात म्हणजे थोडंफार काय त्याला काय कळतंय? वचन. वचन. काय कळतं? वचन. मग मला सांगा, तुम्हाला एवढं शिकवलं का नाही शिकवलं? आठवड्यात एक दिवस कोणाला द्यायचा? देवाला द्यायचा. तुम्हाला हे शिकवलं काय शिकवलं? आपलं प्रथम फळ कोणाला द्यायचं? देवाला अजून द्यायचं. काही का नाही शिकवल्यात, लाबाडी करू नका. पण आज या 2 गोष्टीवर आपण जोर देतोय. जे तुला कळतंय त्यात तू कसा राहा, विश्वासू राहा. म्हणजे तुझ्या गोष्टी वाढणार. येस, आबराम हालेलुया. कमी झाला नाही, आबराम वाढला. येस, आमेन. का वाढला? विश्वासू पण. सगळं बोला, कसा? विश्वासू आणि त्याला पण. माहित होतं का देवाला इम्प्रेस कसं करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास देवदूत घरी आले. कोण घरी आले? देवदूत. किती लोकांनी वाचलं का आबरामाच्या घरी कोण आले होते? देवदूत आलते. सगळे बोला, कोण आले होते? देवदूत. आबरामाच्या घरी देवदूत आले ना, त्याला मी पहिले माहित नसेल देवदूत आहे का कोण आहेत, पण गेला आणि आपलं बेस्ट आणलं. कसं आणलं? बेस्ट आणलं. पुष्ट चरबीदार. कोणासाठी? देवदूतांसाठी. आणि त्यांना ते खाऊ घातलं. म्हणजे आबरामाच्या लाईफ कडे बघून कळतं की त्याला माहिती आहे देवाला कसं इम्प्रेस करायचं, कसं देवाला खुश करायचं. त्यावेळेस 10 आज्ञा नव्हत्या. मोशेच्या टायमाला काय आल्या? 10 आज्ञा. नियमशास्त्र आलं. आबरामाच्या टायमाला नियमशास्त्र नव्हतं. पण त्याच्या आत्म्यात त्याला समजतंय का देवासाठी काय केलं पाहिजे आणि Yes. कसं देवाची विश्वासू राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस त्याच्या पत्नीला ब्लेस करून गेलं. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या टायमाला त्याची भेट झाली. तो म्हणला का यंदा ऋतूमध्ये प्रभू तुला काय करणार? ब्लेस करणार. करणार. केलं का नाही केलं? येस, केलं. काय होतं आब्रामामध्ये? विश्वासू पण. विश्वासूपणा पाहिजे. आमच्याकडे फक्त काय? विश्वास आहे. आपलं फक्त विश्वासावर चाललंय, चालू द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी लोक फोन करतात, ज्यास मी विचारतो चर्चला जातात, ते म्हणतात अहो लय विश्वास आहे आमचा, आणि कुठं जात नाही. चर्चला. मग कळतं अरे तुझ्याकडे फक्त विश्वास आहे, पण विश्वासूपणा तुझ्याकडं नाही. तू देवाला धरून असतं, तू कसा ब्लेस होशील. एक समय देवान तुला दिलं, एक समय तुला देवानी दिलं. पण एक समयानंतर जे दिलंय ना ते निघून जाणार, कारण विश्वासूपणा तुझ्याकडे नाही. Yes. देवासाठी तुम्हाला उभा राहावं लागणार, येस. स्टँड घ्यावा लागेल. का नाही देवाचं वचन इथं पडतं, मी ते पडू देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून संडेच्या प्रती जी तुमची फेलोशिप आहे, मागं हटू नका. कुणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. कारण देवाची भक्ती तुम्हासाठी जीवन आहे. येस. आणि जीवनाबिना तुम्ही जगू कशी शकता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं स्थान जीवनाला. कशाला? जीवनाला. ज्यास तुमचा फेथफुलनेस परमेश्वर बघणार ना, लॉर्ड तुम्हाला उंच करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तुमचं प्रथम फळ कुणासाठी? देवासाठी. मी सांगितलं का अनेक वेळेस आपण करार करतो. काय करतो? करार का करतो. देवा माझं प्रथम फळ कुणासाठी? तुझ्यासाठी. अरे तुझं प्रथम फळ तू फेथफुल पाहिजे, पण अनेक वेळेस आम्ही फेथफुल, नाही. आमचं प्रथम फळ पण प्रथम नसतं, ते पण कापून देतो. कसं देतो? कापून. का मग किती लोकांना कळतं? समजा 5,000 पगार आहे, दशमांश किती? जोरात बोल. 500. मग सगळ्यांचे वाटले 500 किती द्यायचे? 500. मग हे याला घराचं कसलं? घराचं याला कसलं? परत द्या नंतर. हे गाडीचं कसलं? हे अजून मोबाईल घेतला, लोन काढलेत भरपूर. कमॉन, कळतं? सगळ्यांना वेगवेगळे दिले. आता किती दिले पाहिजे देवाला? 5,000चे किती? 500. सगळे वाटून बसले, मग उरले 300. हे कोणाचे? देवाचे. तुझा हिशोब बीच कच्चा आहे. कसा आहे तुझा हिशोब? कच्चा. सगळ्या गणितात तू पक्का. बाजारात 1 रुपया सोडून येत नाही. रिक्षावाल्याची वाद घालून 20चे 10 देऊन येतो अजून पण. इथं तुझं गणित कसं चुकलं? म्हणजे तू कसा नाही देवाशी विश्वासू नाही. तू फेथफुल नाहीयेस. परमेश्वर तुम्हाला पाहतोच, तुमच्यात फेथफुलनेस नाहीये. आणि फेथफुलनेस नसल्यामुळं आज आशीर्वाद येऊन गाठत नाही, आशीर्वाद आले निघून जातात. दाविदाचा प्याला भरून व्हायचा. कसा व्हायचा? भरून व्हायचा. काय सिक्रेट आहे बरं? विश्वासू पण. आमच्या प्याल्यात पडतं, पण आमच्या प्याला खाली काय लागलाय? छिद्र लागले. खड्डा लागलाय. म्हणून आमच्या प्याल्यात तर पडतं, पण साठाचं वरच येत नाही आमचं. असं वाटतं वरील 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 परत खाली. पण दाविदा तसं नव्हतं. दाविदाचं भरून वाहत होत. येस, हालेलुया. कसं? भरून वाहत होतं. काय दाविदाचं सिक्रेट आहे? विश्वासूपणा. विश्वासूपणा आशीर्वाद भरून वाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं? दावीद म्हणतो स्तोत्र 23 मध्ये, माझा प्याला भरून वाहतोय. अरे मुलं मागं लागलेत,
वैरी तुझ्या उभे आहेत, पण तो म्हणतो माझा प्याला, भरून माझा वाहतोय. विश्वासूपणा मला उंच करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च फेथफुलनेस तुमचा प्याला भरून वाहणार. येस नाही तर पडणाऱ्या प्याल्यात जे पडतंय ना ते पण वाहून जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाहू द्यायचं, गळू द्यायचं का ओव्हरफ्लो द्यायचं? ओव्हरफ्लो. मग कसं राहा देवाशी? फेथफुल. बायबल तुम्ही वाचा, जे लोक फेथफुल राहिले, फक्त विश्वास नाही हा, फेथफुल विश्वासूपणा देवाच्या वाटणाला, त्या लोकांचा प्याला देवाने भरून व्हायला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रथम फळात पण कसे राहा? फेथफुल. फेथफुल राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे माझं कर्तव्य आहे, हे ओझं नाहीये. आणि जे लोक म्हणतात का आता नियमशास्त्र संपलं, काय संपलं? नियमशास्त्र. पण तुम्ही बायबल वाचा, बायबलमध्ये सांगतं काहींनी हाबेल, आणि हाबेलाने कसं आणलं? उत्तम. प्रथम. कसं आणलं? प्रथम. पुष्ट आणलं. कसं आणलं? पुष्ट. बेस्ट आणलं. कोणासाठी? देवासाठी. आज्ञा होती का? नाही. नियम होता का? नाही. पण त्याला कळलं. आब्रामाने पण कसं आणलं? बेस्ट. का म्हणून आणलं का नाही आणलं? येस. प्रभूने आब्रामाला पण मागितलं का नाही मागितलं? चच येस. तसा मुलगा मागितला का नाही Yes, मागितलं? मागितला. परमेश्वर मागतो तुमचं प्रथम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? याद्वारे तुमचा विश्वासूपणा देव चेक करतो, किती भरोसा तू मजबूर करतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून किती लोकांना कळतंय. जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असतील आणि खरंच तुमची प्रगती पाहिजे असेल, तर तुम्ही देवाचं वचन जे येतं ना ते फॉलो करून बघा. येस. नाही तर तिथंच जगताल. कसं? तसंच. तेवढंच जगायचं. माझं मी कसं आहे? सुखी आहे. मी सुखी. अरे याला सुख म्हणत नाही. येस. बायबल वाच, मग तुला कळेल का सुख कशाला म्हणतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस तुम्हाला उंच करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही ट्रस्ट करत नाही. काय करत नाही? ट्रस्ट. सुटत नाही. काय होत नाही? सुटत नाही. कंजूसपणाचा आत्मा गेला पाहिजे. कोणता आत्मा? कंजूसपणाचा आणि मुळात आत्मा. सैतान तुम्हाला देऊ देणार नाही. तुमच्या मनात काळजी टाकणार. देताना आमच्या मनात काय येते? काळजी. काळजी. जर सगळं गेलं तर माझं काय? अरे तुला दिलं कोणी? प्रभूनेच दिलं. देव काढून घ्यायसाठी कधी बोलत नाही, देव देण्यासाठीच बोलतो. येस हालेलुया. विधवेला असं वाटलं का आम्ही खाऊन तर काय होणार आहेत? मरून जाणार. अरे तू मरावी म्हणून घेत नाही, असं यावं का दुष्काळात पण तू जागावं म्हणून देव घेत. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने विश्वासूपणा दाखवला. येस. दाखवलं काय दाखवलं? येस. चर्च मला पहिले माझं संडे चर्च कसं करावं लागेल? फेथफुल. फेथफुल. कसं? फेथफुल. सीझनचा प्रभाव पडू देऊ नका. फार ऊन झालं, आता लग्न झालं 3 वाजेपर्यंत बसणार का नाही बसणार? का मग तिथं भांडणार का कोणाला? तिथं गाणे वाजतील, सगळे वाजतील, तिथं 3 वाजेपर्यंत दम धरताल तुम्ही. पण चर्चमध्ये आपण दम धरत ना, फार ऊन झालं, फार ऊन झालं. तिथं विश्वासू राहा. कसं राहा? विश्वासू. तुझे 6 दिवस देव ब्लेस करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तू देवाशी विश्वासू आहे ना, प्रभू या उन्हात पण तुझा बचाव करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना कळतं? फेथफुलनेस तुम्हाला उंच करतं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमचं प्रथम फळ तुम्हाला वाढवतं चर्च. येस. काय करतं? वाढवतं. का पण वाढलं पाहिजे का नाही? येस वाढलं पाहिजे. आब्रामाकडे बघा, चर्च फेथफुल राहिला परमेश्वराशी, एकनिष्ठ राहिला. काय नव्हतं. पण कसा होता देवाशी? फेथफुल. देवाने उंच केलं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर जे आहे ना ते पण काय होऊन जाईल? निघून जाईल. येतंय पण पुरत नाही, येतं पण टिकत नाही. का? तू देवाशी कसा नाही येस? फेथफुल नाही. फेथफुल राहा, तुला देवा रिवॉर्ड देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर जे आलंय ना ते उडून जाणार. आणि आज अनेक लोकांची कंडिशन तशी आहे, तुम्ही द्या किंवा देऊ नका, देव देतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाचा पाऊस नीतिमानावर आहे पण आणि अनिती म्हणजे मानावर देव पण. देणारच आहे. Yes. पण ते टिकावं आणि वाढावं त्यात माझी भूमिका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जेवढी भूमिका प्रभूची आहे, आमची पण भूमिका महत्वाची आहे, वाढण्यासाठी, येस. टिकण्यासाठी, ती बरकत येण्यासाठी. म्हणून मला विश्वासू राहायचं. फक्त विश्वास नकोय आता. येस. काय पाहिजे? विश्वासू पण. आणि मी पाहतोय ना चर्चमध्ये, मी अनेक अशी मुली भाऊ उभे करेल का ज्यांचे करिअर प्रभूने सेट करून टाकले. विश्वासू आहेत. कोणाशी? देवाशी. हटत नाही मागं. नाही, देवाचं काम आहे, देवाच्या कामाला प्रथम स्थान. आज भक्तीचा टाइम आहे, प्रथम स्थान माझ्या प्रभूला. तिथं फेथफुलनेस आला, तिथं रिवॉर्ड आला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज माझी इच्छा आहे काय चर्चला रिवॉर्ड्स भेटले पाहिजे. येस. पण फेथफुलनेस कोणासाठी? देवासाठी. आणि आपल्या प्रथम फळात पण फेथफुल कोणासाठी? प्रभूसाठी. तुम्ही वाढणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस नाहीये, फक्त काय? विश्वास. कुठं तुम्ही स्वतः तरी चेक करा, तुम्ही साक्ष घडतायत का? दर आठवडी वचन येतं, बुस्टअप करतं, पण तुम्ही तिथंच आहेत. वचन प्रेरणा देऊन जातं का नाही? येस देतं. तुम्हाला वाटतं आता घडणार आहे, घडतंय का? नाही. मग देवाचं वचन खोटं आहे का? नाही. देवाचं वचन खरं आहे, पण तू चेक करतोय गडबड कुठे आहे. येस. देव येऊन बोलतो तर देव करणार, पण तुझ्यात ते सापडत नाही जे प्रभूला पाहिजे. येस. जस तू फेथफुल राहशील, तुला रिवॉर्ड भेटणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस हन्ना म्हणली का प्रभू ह्या वेळेस जे मला देशील ते तुझ्याच महिमे, जस तिच्या फेथफुलनेस आला, रिझल्ट आलेच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतक्या वर्षी तिची कुस मोकळी झाली का?
नाही. पण निर्धार केला का मी देवाशी कसा राहणार, Faithful विश्वासू राहणार. राहणार, ऑटोमॅटिक तिची कुस वाहती झाली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे काही देवाचं वचन तुम्हाला येतं, मी फक्त संडे चर्च आणि प्रथम फळ नाही, इतर बाबतीतही बोलतोय. जिथं कुठं देवाचं वचन तुमच्या लाईफवर येतंय का हे तुला फॉलो करायचं, ते तुला करायचं, कारण ते तुला उंच करणार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच पारितोषिक येणार नाही, पारितोषिक त्याला भेटल जो विश्वासू आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. विश्वास ब्लेसिंग्स आणतो, पण तुमचे ब्लेसिंग्स का थांबलेत, कारण देवाची इच्छा का फेथफुलनेस तुमच्यात सापडत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय, किती लोक ऐकणार कोणाचं. देवाचं वचन. घरी जा, शमूएलाचं पुस्तक वाचा, राजे वाचा, तुम्हाला कळल का राजांचं लाईफ का टिकलं नाही, का थोड्या दिवसात प्रभू त्यांचं पद काढून घेतलं, का लोक ते मरण पावले, का त्यांच्या पुढच्या पिढ्या ब्लेस झाल्या नाहीत. फेथफुलनेस नव्हतं, आणि जे फेथफुल राहिले त्यांना प्रभूने फार उंच केलं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही थोडक्यात विश्वासू राहा. कोणाशी? देवाशी. एक मिराकल पेत्राने पाहिला, किती एक मिराकल. एक चमत्कार पाहिला तो माशाचा, आणि तिथून विश्वासू राहिला. कोणाशी? देवाशी. अनेक गोष्टीच्या लाईफमध्ये प्रभूने केल्याचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस तुम्हाला उंच करणार. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे ब्लेसिंग्स आहेत, आपण बघूया का जसं तुम्ही फेथफुल राहणार देवाच्या वाटणाशी, देवाचं कव्हरिंग तुमच्यावर असणार. येस मग ते प्रथम फळ असू द्या किंवा देवाचं शाब्बात दिवस असू द्या, कसं राहा देवाशी Faithful. फेथफुल. पहा, इयोबचं पुस्तक काढा. 3 ब्लेसिंग्स आपण बघणार आहे, 3 आशीर्वाद. विश्वासूपणाचे आशीर्वाद काय आहेत? इयोब पहिला अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन. एक वचन. ऊस देशात इयोब नावाचा एक मनुष्य होता. तो मनुष्य परिपूर्ण व सरळ, देवाला भिणारा व पापापासून दूर राहणारा असा होता. हा, आता इयोबचं वर्णन आहे. या वाटण्याचा अर्थ होतो विश्वासूपणा. काय अर्थ होतो? विश्वासूपणा. कमॉन, कळलं सारांशमध्ये? देवाचं भय धरणारा, देवाशी विश्वासू असणारा, म्हणजे कसा आहे? देवाशी एकनिष्ठ. एकनिष्ठ आहे, प्रामाणिक आहे, इमानदार आहे. कोणाशी? देवाशी. आता या साईडला एक ते वचन कर बरं, त्याच्या घरात देवानी कुंपण टाकलं. आय थिंक 14 का 15 वचन, 10 वचन. 10 वचन. तू त्याच्या सभोवती व त्याच्या घरासभोवती व जे काही त्याचे आहे त्या सभोवती चहूकडे कुंपण घातले नाही काय? हा, आपला विषय विश्वासूपणा. काय पाहिजे? विश्वासूपणा. विश्वासूपणा. मग तुमच्या संडेच्या भक्तीमध्ये किंवा तुमच्या प्रथम फळामध्ये या 2 गोष्टी आपण पाहतोय. जसं तुम्ही विश्वासू आहात, कोणाशी? देवाशी. आता इयोब विश्वासू आहे, कोणाशी? देवाशी. त्याच्या घरावर कोणाचं कुंपण आहे? देवाचं कुंपण. आणि कोण बोलतंय? देव. सैतान कोण बोलतोय. बोलतोय? सैतान सगळं बोलतो. कोण बोलतोय? सैतान. सैतान जो गडबड करण्यासाठी आला घरामध्ये, कामामध्ये, लोकांमध्ये, तो म्हणतो का त्या घरावर मी कुंपण पाहतोय. म्हणजे विश्वासूपणा तुमच्या घरावर देवाचं कुंपण आणतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या घरामध्ये गडबड काय, अस्थिरता काय, का जमत नाहीये, का पटत नाहीये, का तुम्ही देवाशी विश्वासू नाहीयेत. विश्वासू पण घरावर कुंपण घेऊन येतं. लिहिलंय का? येस. कमॉन, लिहिलंय का? Yes. जे काही त्याचं आहे त्याच्यात तू काय टाकलंस? कुंपण. का टाकलं? इयोब देवाशी कसा आहेस? विश्वासू. जो विश्वासू असेल त्याच्या घरावर देवाचं कुंपण असणार. Yes, hallelujah. त्याच्या कामावर देवाचं कुंपण असणार. त्याच्या शरीराच्या प्रकृतीवर देवाचं कुंपण असणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आमचं घर ओके झालं तर शरीर बिघडतं, शरीर ओके झालं तर आमचं काम बिघडतं. कुठं ना कुठं आमची विकेट काय झाली? गेली. कमॉन, जाते का नाही जाते? एक श्रम सांभाळले का दुसरा जातो, दुसरा सांभाळायला गेलो का अरे आट्यापाट्या घेतच आयुष्य चाललंय. कधी हे, कधी ते, कधी ते, कधी ते. तू म्हण मी कसा आहे? सुखी आहे. मी सुखी. यार कसला सुखी आहे तू? फेथफुल राहा, म्हणजे तुझी विकेट प्रभू घेऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हे Hallelujah. वचन घरी जाऊन वाचा का असं लिहिलंय का सैतान म्हणतो त्याच्या प्रत्येक बाजूने देवा तू काय टाकलंस? कुंपण टाकलं. तुमच्या घरात देवाचं कुंपण नकोय का? येस. कमान, पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे. तुमचा व्यवसाय वाढला पाहिजे, काढून घेतला पाहिजे, वाढला पाहिजे. तुम्हाला बिछाण्याला खेळलं पाहिजे का तुम्हाला तंदुरुस्त ठेवलं पाहिजे? तर फेथफुल राहा चर्च. कोणाशी? देवाशी. एक समय तुम्ही नवीन होता, अनुभव घेतला, अनेक अनुभव घेतले, विश्वास दृढ झाला. आता चर्च फेथफुलनेस पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस तुमच्या घरात प्रोटेक्शन आणतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, प्रोटेक्शन पाहिजे का नाही पाहिजे? तुम्ही ओके आहेत, पण घरी कसं आहे सगळं अस्थिर आहे. कसं आहे? अस्थिर. योब ओके होता, पण प्रोटेक्शन कुठं आलं? योबाच्या घरावर आलं. तुमच्या घरात प्रोटेक्शन पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं तुम्ही एकदम फ्रेश होऊन जाता आणि तिथं घरचे लगेच तुमची विकेट घेऊन टाकतात. कोण खेळला तिथं? सैतान. सगळे बोला, कोण खेळला? सैतान. तुम्हाला डबल काम करायचं नेहमीसारखं. नेहमीने डबल काम केलं. कसं? Double. एक हातात भालाही घेतला आणि एक ठिकाणी बांधकामही केलं. तुझं आत्म्याला राख आणि त्यांनाही प्रोटेक्ट कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस दोन्ही काम करणार. येस. तुझं विश्वासू पण तू पण वाढशील आणि तुझं घर बी सैताच्या हस्तक्षेपासून लांब राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? कमॉन, ब्लेस होत आहेत का? येस.
काय पाहिजे देवाचं? भय पाहिजे, प्रोटेक्शन. काय पाहिजे? प्रोटेक्शन. कसं येणार? विश्वासू पण, सगळे बोला काय पाहिजे? विश्वासू हे पण. वचन आहे, हे वचन आज आलंय, हे वचन मला पाळायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक सीझनला वेगवेगळं वचन येतं. आज हे वचन माझ्यावर आलंय, हे मला फॉलो करायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो ते फॉलो करल तो रिवॉर्ड मिळवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन येतं कधी कधी शनिवारी कामाला या कुठं वचन आलं, काय आलं? वचन. देवाची इच्छा प्रगट झाली, तुम्ही मनावर नाही घेतलं. ब्लेसिंग्स आहेत त्याच्यात. काय त्याच्यात? ब्लेसिंग. देव चेक करतो. जस तुम्ही ऍग्री होत नाही, आशीर्वाद येत नाही चर्च. येस. आज तुम्हाला ब्लेस व्हायचंय तर तुमच्या जीवनावर देवाचं प्रोटेक्शन पाहिजे. येस. आणि त्यासाठी तुम्हाला कोणाशी विश्वासू पाहिजे? देवाशी. कमा असं लिहिलंय का योब विश्वासणारा होता? नाही. विश्वासाबद्दल बोललं नाही. जकार्याबद्दल तुम्ही योहान बाप्तिस्मा करण्याचे वडील, काय नाव आहे त्यांचं? जखऱ्या. असं लिहिलं का जकार्या फार विश्वासणारा होता? काय लिहिलं तुम्ही वाचा. असं नाही. लिहिलं देवाच्या विधी पाळणारा निर्दोष कसा होता? निर्दोष. सगळे बोला कसा? निर्दोष. म्हणजे कोणाशी एकनिष्ठ? परमेश्वराशी. जस तुम्ही एकनिष्ठ राहणार रिवॉर्ड भेटणार. येस. त्याला संततीने भेटली, त्याला रिवॉर्ड भेटला, एक उत्तम सेवक म्हणून त्याला दिला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस तुम्हाला उंच करतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले आशीर्वाद आहे तुम्हाला प्रोटेक्शन येणार. काय येणार? प्रोटेक्शन. दुसरी आशीर्वाद बरकत्ता येणार. काय येणार? बरकत्ता. विधवा स्त्री, तिच्या घरी कोण आला? तिला म्हणलं आपलं काय दे? भाकर दे. पाणी आणि भाकर दे. पहिले काय मागितलं? पाणी मागितलं. देव डायरेक्ट सगळ्या आज्ञा नाही मागत, थोडा स्टेप उचलतो. कमॉन, कळतंय? पहिले एक आज्ञा किती? एक. पाणी घेऊन ये. नंतर दुसरी आज्ञा भाकर पण घेऊन ये. परमेश्वर हळूहळू त्याचं वचन वाढवतो आमच्या लाईफमध्ये. मग देव तुम्हाला दाबत नाहीये, देव तुम्हाला रिस्ट्रिक्ट करत नाहीये. आम्हाला असं वाटतं देवाचं वचन मला फार रिस्ट्रिक्ट करायला, रिस्ट्रिक्ट करत नाहीये, तुला वाढवायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? अनेक लोकांना वाटतं देवाचं वचन मला रिस्ट्रिक्ट म्हणजे काय म्हणतात? बांधून ठेवतात. हा मला बांधतायत. काय करतात? बांधतायत. हे चर्च आमच्याला फार बंधन नाहीये बाबा, वाढवायचं काम चाललंय. येस. काय काम चाललंय? वाढवायचं तुला काम. बांधावं हे काम नाहीये, तुला वाढवावं हे काम आहे. तुला बंधन घालावे ते माझी इच्छा नाहीये, तुला वाढवण्याची प्लॅन आहेत परमेश्वराची. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिले पाणी, आणि पाण्यानंतर कशावर आला? डायरेक्ट भाकरीवर. आता हे तर तिला कसं द्यावं? तेवढंच आहे. केवढं आहे? तेवढंच आहे. आणि हे तर खाऊन आम्ही मारणार आहे. तो म्हणतो मारायचं ना, पहिले देऊन बघ. आणि तिने ते केलं, बरकत आली. येस. काय आली? बरकत. जे तिला दिलं ते संपलं का वाढलं? वाढलं. एकच दिवस वाढलं का रोज वाढत गेलं? रोज वाढत गेलं. परमेश्वर वाढवणार डेली तुम्हाला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भले तुमचा पगार फिक्स आहे, पगार फिक्स आहे. पण परमेश्वर त्याच्यामध्ये पण तुमची सॅलरी वाचवणार. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा बिझनेस तेवढाच आहे, पण त्या बिझनेस मध्ये पण ते तुम्हाला वाढवणार. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? आता त्या भावांचं आपण ऐकलं, कधी डिस्काउंट भेटत नाही. 68,000चा काय भेटला? डिस्काउंट. तुमचे पैसे उरले का नाही उरले? येस. कमॉन, उरले का नाही उरले? काय देवाची कृपा आहे. बरकतच आहे ना. येस. ते तर कंपनी घेणार आहेत, पण आमच्यासाठी देवाने त्यांनी डिस्काउंट दिला. कधी देत नाही, त्यांनी स्वतः सांगितलं तुमच्या समोर कधी डिस्काउंट देत नाही. का म्हणून त्यांनी स्पेसिफिक सांगितलं का फक्त मला डिस्काउंट भेटला? त्यांनी असं सांगितलं का म्हणून तुम्ही बोलले ना आता असा डिस्काउंट भेटत नाही. पण मला तो, मी मनाने बोललो, त्यांनी बोललोय ते आता बोलले, आता असा डिस्काउंट भेटत नाही पण मला तो डिस्काउंट मिळाला. तुझं फेथफुलनेस तुला वाढवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, 68,000 कमी आहे का? आज कोणातरी 2-3 माझी सॅलरी असणार ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला बरकत देतो. चर्च. येस. कधी देतो? तुम्ही देवाशी कशी आहेत? फेथफुल. तिला आवाज आला, तिने फेथफुलनेस दाखवला. तुम्हाला देव आवाज देतो वचनाद्वारे. येस. तुम्ही कसे राहा देवाशी? फेथफुल. जसं तुम्ही फेथफुल राहणार, बरकत्ता येणार. येस. आणि तुम्ही संपणार नाही, गोष्टी वाढणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कंडिशन काय? पगार आला 15 तारखेपर्यंत फिनिश. किती तारखेपर्यंत? 15. आणि आम्ही कर्जाच्या माग, कशाच्या माग? कर्ज. आणि कर्ज घेऊन पण आम्हाला उत्तर असं का कर्ज घेऊन केलं काय हेच आम्हाला कळलं नाही. म्हणजे तू कळतंय बरकत नाही तुझ्यावर. तुझ्या पैशाला काय लागलेत? पंख लागलेत. काय लागलेत? पंख. तू देवाशी विश्वासू नसल्यामुळे देव देतोय पण ते उडून चाललंय. प्रेज द लॉर्ड. जो हालेलुया. फेथफुल राहील त्याला बरकत्ता येणार. चर्च. कमॉन, किती लोकांना कळतंय? कमॉन, कळतंय चर्च? देवाची इच्छा आहे चर्च, सतत आशीर्वाद आले पाहिजेत. तुमचे आशीर्वाद काढून नाही घेतले पाहिजे. आशीर्वाद देवाने आशीर्वाद दिले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तो म्हणतो घर दिलं, लग्न जमलं. लग्न ते म्हणतात कामाला काय कर आता? जॉईन. आशीर्वाद काय येऊन गाठतात? अजून 6 महिने बाकी, अजून मोठे आशीर्वाद बघाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का देणारा देव लिमिटेशन थोडी आहे का बाबा माझा स्टॉक संपला. फेथफुलनेस दाखव, अजून दा मिळणार. आणि माझी इफ आहे का लग्नानंतर पण असा फेथफुल राहा, माझं डबल रिवॉर्ड भेटणार तुला आज. प्रेज द लॉर्ड. का तुमचा फेथफुलनेस तुम्हाला वाढवतो.
प्रेज द लॉर्ड. कम ऑन. पहिलं काय येणार चर्च? प्रोटेक्शन. दुसरं काय येणार? बरकत. बरकत्ता. काय येणार? बरकत. कम ऑन. किती लोकांना कळतंय? काय येईल देवाची? बरकत. आणि थर्ड गोष्ट आपण बघणार आहोत की फळ फळाला आणतं. फळ. फळाला आणतो. योहान काढा 15:2. 2 वचन. तो माझ्यातला फळ न देणारा प्रत्येक फाटा काढून टाकतो. आता तो म्हणतो माझ्यात. कोणात? माझ्यातला. आम्ही कोणात आहे सगळे? प्रभूमध्ये. येशू. आम्ही सगळे कोणात आहे? येशूमध्ये. कम ऑन. सगळे आम्ही कोणात आहेत? येशूमध्ये. हा. तो म्हणतो तो माझ्यात फळ न देणारा प्रत्येक फाटा काय करतो? काढून टाकतो. विश्वासूपणा आमचं फळ आहे. येस. विश्वासूपणा आमचं फळ आहे. तुमचा विश्वास फळ नाही, तुमचा विश्वासूपणा फळ आहे याच्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. मजबुरी तर सगळेच काय ठेवतात? विश्वास. जो पहिल्यांदा बी चर्चला आणतो पण म्हणतो मी काय ठेवतोय? विश्वास ठेवतो. ते फळ थोडी. येस. ती तुझी काय आहे? मजबुरी. काय मजबुरी. म्हणून कधी काही कळत नाही तुझा विश्वास फळ आहे का मजबुरी. पर्यायच नाही तुला काय ठेवल्याशिवाय. विश्वास. पण विश्वासूपणा ही मजबुरी नाहीये, ही Yes. तुझी स्वइच्छा आहे. येस. हालेलुया. आणि हे तुझं फळ आहे देवासाठी. कम ऑन. किती लोकांना कळलं? विश्वासूपणे तुझी काय आहे? फळ आहे. इच्छा आहे. स्वइच्छा आहे. कशी आहे? स्व इच्छा. विश्वास कदाचित माझी मजबुरी, माझे त्रास आहेत म्हणून विश्वास ठेवल्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. पण विश्वासूपणे तुझी मजबुरी नाही. ही तुझी स्वइच्छा आहे. येस. तर आमेन. मला देवाशी कसं राहायचं? विश्वासू हे राहायचं. फळ आहे. आणि तो काय म्हणतो या ठिकाणी? फळ न देणारा प्रत्येक फाटा काय कर? काढून टाकतो. म्हणजे जे भेटतं ना ते पण काय होऊन जातं? निघून जातं. म्हणून गाडी येते, घर येतं, नोकरी येते, परत काय होऊन जाते? निघून जाती. परिवार परत तिथंच. पण Yes. जे फेथफुल आहेत देवाशी एकनिष्ठ आहे तो म्हणतो आणि फळ देणाऱ्या प्रत्येकाने अधिक फळ द्यावे. कसे द्यावे? अधिक फळ द्यावं. सगळे बोला कसे? अधिक फळ द्यावं. ती काजलच बोलली ना आता. फळ फळाला आणतं. साक्ष साक्षला आणती. फळ फळाला आणणार चर्च. Yes. जसं तुम्ही विश्वासू आहात हे तुमचं फळ आहे आणि फळ फळाला घेऊन येतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यात विश्वासू राहा. जेवढं वचन समजतंय त्यात देवाशी प्रामाणिक राहा. मोठे आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह करू देणार नाही. कोण? देह. सैतानाला माहिती आहे विश्वासूपणा पारितोषिक देतो. काय देतो? आणि पारितोषिक. तो तुम्हाला विश्वासू राहू देणार नाही. येस. काही ना काही असं टाकल, तुम्हाला मजबूर करल, तुम्हाला कोड्यात टाकल, काय करावं काय करावं. आणि तुम्ही म्हणाल देवा घे आता ऍडजस्ट करून, तू समजदार आहे. ते म्हणणे नेहमी माझ्या डोक्यावर टाक. ते नातं जप. कोणतं? अवतीभोवतीचं नातं काय कर. जप. आणि देवाला म्हण घे काय करून घे. समजून घे. का म्हणून आम्ही नेहमी कोणाला ऍडजस्ट करायला होतो? देवाला. देवाने कसं करून घ्यायचं? ऍडजस्ट. अरे तुझं पारितोषिक मध्ये ऍडजस्ट करावं लागणार मग मला. तू इथं कट मार, तुझ्या पारितोषिक मध्ये कट बसणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च सगळं देवाला ऍडजस्ट. तुमचा फेथफुल दाखवा, फेथफुलनेस पण दाखवा. काय दाखवा? फेथफुलनेस. एक पास्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो, कधी कोणी म्हटलं मी नाही येत, मी मला म्हणतो नाही जायचं नाही. जा बाबा तुझा फेथफुलनेस तू दाखव. मी थोडी म्हणणार तुला जाऊ नकोस. मी वचन शिकवणार. काय शिकवणार? वचन. तुझं काम आहे तुला फेथफुल राहायचं का नाही राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जबरदस्ती करत नाही, चर्च मार्ग प्रगट करत. येस. आपणायचे का नाही आपणायचे हे मंडळीच्या हातात असतं. आणि जे मार्ग आपणवतील ते ब्लेस होतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वेदीवरून येतं ना ते ऐका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बलाम सारखे ऐकून पण परत विचारतात काय करू. जा बाबा. कमान प्रभू काय म्हणला? जा. कमान बलाम बद्दल वाचलं का नाही? पहिले म्हणला तर प्रभू जाऊ नकोस. येस. मग परत विचारायचं का? नाही. विचारा प्रभू काय म्हणला? जा. मी तेच म्हणतो जा बाबा. कमान किती लोकांना कळतं. फेथफुलनेस तुझं काम आहे. जे वेदीवरून आलं ना ते मान्य कर. येस. चर्चमध्ये आशीर्वाद राज्य करतील. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद की आज अर्धा तास साक्षी चालल्यात. किती तास? अर्धा तास. प्रभू करो का तासातभर साक्षी चालू प्रभूची. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा समय येईल चर्चमध्ये. आज हे पेरतोय ना उगवणार येशूच्या नावाने. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आपण विश्वासात खूप मजबूत झालो. आता विश्वासूपणाकडे लक्ष लावायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक आठवड्यात आपण काय शिकतोय फक्त? विश्वास. काय शिकतो? विश्वास. ते म्हणतो अपग्रेडो. येस. आता विश्वासूपणा दाखव म्हणजे मोठं पारितोषिक दे तुला येस. देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण हे केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जबरदस्ती करत नाही. देव कन्व्हिन्स करतो. देव आपलं प्रेम प्रगट करतो. देव फायदे दाखवतो. आता एवढे फायदे बघून आपले डोळे उघडले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचा रविवार काय करू नका मिस करायचा नाही. मिस करायचं. पास्टरांसाठी नाही. आता हे बी मनातून काढा आम्ही नाही आलं तर ऑफरिंग कमी येते. काही असं नाही. जिथं नाही पेरलं तिथून मी कापतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का जिथं मी पेरीत नाही. हे प्रभू त्याला गाडी ब्लेस केली त्यांनी 11,000 रुपये चर्चला देऊन टाकले.
प्रभूला माहिती आहे कसं चर्चला द्यायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नको मी नाही आल्याने ऑफरिंग कमी पडेल, तू आल्याने फरक पडत नाही, तू ब्लेस व्हावं म्हणून तू ये. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गर्दीसाठी पण आपण बोलवत नाही. कोणासाठी? स्वतःसाठी ये का तुझं लाईफ ब्लेस झालं पाहिजे. चर्चला तुझी गरज आहे नाही, तुला चर्चची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. तू तुझी जबाबदारी उचल, प्रभू आपलं काम पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो फाटा फळ देईल तो अधिक निर्मळ केला जाईल, लक्षात ठेवा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं काम आहे का संडेला मी कुठं आलं पाहिजे? चर्च मध्ये आलं आपलं प्रथम पाहिजे, फळ मी कोणाला दिलं पाहिजे? देवाला दिलं तुम्ही पाहिजे. फेथफुल राहा तुमच्या फर्स्ट फ्रूट मध्ये पण. Yes. देव तुम्हाला मोठा रिवॉर्ड देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाय वचन खूप खोल आहे. जो फाटा फळ देईल त्याला अधिक मी काय करणार? निर्मळ करणार. आता पहा, हे पास्टर आणि चर्चसाठी, इव्हन जे लाईव्ह बघतायत त्याही लोकांसाठी, जे पास्टर आहेत त्याहीसाठी, का मंडळींनी मंडळीचे काम केलं पाहिजे आणि पास्टरांनी प्रभूकडे पाहायला पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, जसं प्रभू म्हणतो का पेरणी केली नाही, कापणी केली नाही, तरी पण पक्षांना कुणी पुरवलं? परमेश्वराने पुरवलं. पुरवलं. परमेश्वराने पुरवलं. पण देवाने त्याची जबाबदारी कोणाला तरी दिली होती. येस जस प्रभू शेती करायला लावतो ना, प्रभू काय म्हणतो? सगळ्या गोष्टीची काय करू नकोस? कापणी करू नकोस. काय करू नकोस? कापणी. म्हणजे गरिबांसाठी, अनाथांसाठी, पक्षींसाठी कोणतरी तरतूद करायला लावली प्रभू. येस करायला लावली, कधी करायला लावली? पण जर शेतकरी सगळी कापणी करल आणि गोरगरिबाला पक्षीला ठेवणार नाही तर पक्षी मरतील का? कमॉन, गोरगरीब मरतील का? नाही. नाही मारणार का? कारण देव त्याचा पुरवठा करणार. येस हालेलुया. पण लक्षात घे, जो सगळी कापणी करतो ना, पुढच्या स्टोळ येतील सगळे खाऊन जातील. येस फास्ट कार्ड, लेवी कार्ड 19:9-10. पण ठीक आहे, इथं रीड करू आपण. हां, सगळे लक्ष द्या इकडं, मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करतो. सगळे इकडच्या आकाशातील पक्ष्यांकडे पहा. कोणाकडं? आकाशातील पक्ष्यांकडे. ते पेरणी करत नाही, कापणी करत नाही. इव्हन प्रभू म्हणतो गोरगरिबांना पण तुम्ही काय करा? मदत करा. करा का नाही करा? येस जर एखाद्याने त्याची मदत केली नाही तर प्रभू नाही करणार का? करणार. यांची तरतूद देवानी करून ठेवली. यांची तरतूद देवानी करून ठेवली. पण ज्यांना तरतूद करायला लावली त्यांनी जर आपली जबाबदारी उचलली नाही तर देव त्यांना मरू देईल का? नाही. का मग मरू देईल का? आता पहा ही तरतूद कशी सांगितली. लेविया 19:10 काय लिहिलं या ठिकाणी? तू आपल्या द्राक्षाच्या मळाही सगळा खोडून घेऊ नको आणि आपल्या द्राक्ष मळाची पडलेली फळे वेचून घेऊ नको. ती तू गरिबांसाठी आणि उपऱ्यांसाठी राहू दे. मी यहोवा तुमचा देव आहे. म्हणजे इतरांसाठी कोणातरी तरतूद करायला लावली. येस करायला लावली का नाही? मी कनेक्ट करतोय मंडळीशी आणि चर्चशी, मंडळी आणि पास्टरशी. ठीक आहे, मंडळीचं काम आहे चर्च का त्यांनी आपलं ओझं उचलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रभूने सांगितलं. पण जर शेतकरी आपलं काम प्रामाणिकपणे करणार नाही तर परमेश्वर त्या गरीब अनाथांना मरू देईल का? नाही. कोण मरू देईल का? नाही. नाही. प्रभू दुसरीकडून त्यांची कापणी करणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण शेतकऱ्याने विचार करा. कुणी? शेतकऱ्याने. ज्याला सांगितलं होतं सगळी काय करू नकोस, कापू नकोस. तू बाहेर शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील पण थोडकेच गोळा करून आत आणशील, कारण टोळ ते खाऊन टाकणार. येस कारण तुझं काम तू कसं नाही केलं? प्रामाणिकपणे नाही केलं. त्यांची गरज मी पूर्ण करणार पण तुला जे दिलंय ना ते त्याचा उपभोग तू घेणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कसं मी कनेक्ट करतो? चर्चचं काम आहे का त्यांनी तिथं प्रथम फळ द्यावं. कोणाचं काम आहे? चर्च. पण पास्टरांचं काम आहे का त्यांनी मंडळीच्या प्रथम फळाकडे बघू नये. येस कारण प्रभू सेवकांना म्हणतो जिथं तू पेरणी केली नाही तिथून मी तुला कापणी करून देईल. येस आमेन. कमान, दोन्ही बाजू मी सांगतोय. चर्चचं काम आहे, त्यांनी काय दिलं पाहिजे? आपलं प्रथम फळ. पण प्रभू पास्टर लोकांना म्हणतो, जे पास्टर्स लोक बघत असतील लाईव्ह, तुमचं काम आहे का तुम्ही मंडळीकडे बघू नका. येस कारण अनेक लोक कोणाकडे बघतात मंडळीकड आणि त्यांच्या मनात राग येऊ लागतो, त्यांच्या मनात द्वेष येऊ लागतो. मग ते मंडळीवर प्रेम करत नाही का? ते म्हणतात आम्ही एवढं केलं नाही, आमच्यासाठी काही करत नाही. इथं पास्टर लोक गडबड करतात का? म्हणजे पास्टर लोक पाहत असतील लाईव्ह, तू मंडळीकडे बघू नकोस. कोणाकडे बघ तू? देवाकड. कारण यांच्याकडे बघून तू सेवा नाही केली, तू देवाकडे बघून सेवा केलीस. म्हणून तो म्हणतो पेरणाऱ्याकडे ढगाकडे बघून पेरणी करू नये, कारण ढगात पाणी उत्पन्न करणारा परमेश्वर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंडळीने मंडळीचं काम केलं पाहिजे, पण जर मंडळी त्याचं काम करत नसेल तुझं मन कठीण झालं पाहिजे. येस तू कोणाकडे बघ? देवाकड. जिथं तू पेरणी केली नाही तिथून देव तुला कापणी करून देणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? कमॉन, समजतंय? हे मंडळीसाठी पण आणि पास्टर लोकांसाठी. नाही तर पास्टरांचं मन काय होऊन जातं? डायव्हर्ट होऊन जातं, त्याचा रस चर्चमधून संपून जातो. मग तो म्हणतो ह्या गावातलं विजन संपलं, दुसऱ्या गावात. अरे कोणत्या गावाचा? हेच हाल होणार आहेत. पास्टरला पहिले विजन असतं कसलं? एका गावाचं. देवाने मला विजन दिलं, ऑफरिंगने आली का विजन त्याचं निघून जात. तू कोणाकडे बघतोस? मंडळीकड. म्हणून तुझे विजन 10 वेळेस बदलतात. तुला वाटतं तिकडे सुरू केलं तिकडे जास्त ऑफरिंग येईल, इकडे सुरू केलं इकडे जास्त ऑफरिंग येईल. कुठंच ऑफरिंग येणार नाही, पुरवणारा देव आहे. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोकांकडे नाही बघायचं, कोणाकडे बघायचं? परमेश्वराकडे ज्यांना पाहायचं. सेवा करायची आहे मंडळीकडे बघून करू नका, देवाकडे बघून करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही देवाकडे बघितलं, देव तुम्हाला असं ठिकाण उगवणार तिथून तुम्ही अपेक्षा केली नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. पण मंडळीचं काम केलं पाहिजे. कोणी? मंडळीने. आता पहा, खूप सुंदर उदाहरण आहे रूथचं. कोणाचं? रूथचं. भावाच्या शेतात ते गेले, भावाच्या शेतात गेली. आता त्याला नियम माहिती आहे का सगळं कापायचं नाही, येस. पण त्यांनी काय केलं माहितीये का? चाकरांना म्हणलं एक्स्ट्रा टाका. कसं टाका? एक्स्ट्रा. तिला लाजू नका. येस. कसं टाका? एक्स्ट्रा टाका. अशा शेतात टोळ येतील का हो? नाही. का म्हणून अशा शेतात टोळ येतील का? नाही येणार. जिथं गोरगरिबांचं भेटतंय पण तो एक्स्ट्रा टाकतोय, अशा शेतांना भरपूर पीक देणार परमेश्वर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? म्हणजे तुम्ही प्रथम देताना तुम्ही कुठं टाकता त्याचा विचार करा. की चर्च मध्ये इथे लोक ब्लेस होत आहेत, इथे लोकांच्या लाईफ टर्न होत आहे, इथे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत, इथे लोकांच्या लाईफमध्ये रिवायवल येत आहे. तुम्ही अशा ठिकाणी पेरताय जिथे तुमच्या जीवनात अजून बरकत येणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, SIP टाकता, हे टाकता, कुठं टाकलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. ते मार्केट पडेल पण हे मार्केट कधी पडणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. नक्की तिथेही करा, पण जिथं उत्तम आहे पहिले ते करा. प्रेज द लॉर्ड. फेथफुलनेस कोणाशी? देवाशी. कमॉन, भावाबद्दल वाचा, खूप सुंदर आहे चर्च. तो काय म्हणतो? तिला काय करू नका? लाजू नका. तिला मागायला लावू नका. तिची परिस्थिती तुम्हाला जाणवतीये ना, मोठं मन दाखवणे जास्त मोठ टाक. येस. आणि प्रभूने त्याच कुटुंबाला त्याच्या सेवकाईमध्ये उभं केलं. प्रभूच्या वंशवाळीमध्ये कोणाचं नाव आहे? भावाचं. आहे का? येस. कमॉन, वाचले का? विश्वासूपणा तुम्हाला रिवॉर्ड देतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडी केलेली मदत किती मोठं पारितोषिक भेटलं त्याला विचार केला नसेल. एवढं मूठभर अन्न टाकलं आणि किती मोठं पारितोषिक माझ्या देवाने मला दिलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, वाचा चर्च, किती सुंदर आहे चर्च. एवढंच काम केलं, फक्त काय टाकलं त्यांनी? मुठभर. तो म्हणला थोडं मूठभर जास्त टाक बरं का. एवढी गोष्ट प्रभू पाहतो, छोट्या छोट्या गोष्टी कशा. छोट्या छोट्या. आणि रूथ बद्दल पण तो म्हणला, तू कसं सासूशी विश्वासू राहिली, मी ऐकलंय बरं का. म्हणजे तुमचं विश्वासू पण तुम्हाला पारितोषिक देतं. येस. हालेलुया. बाबा यामुळे इम्प्रेशन झाला का? दिसायला फार सुंदर होती. कशी होती? सुंदर. कारण असं म्हणतात मावाबी लोक लय सुंदर असतात. मावाबी लोक फार सुंदर असतात. मम्मी सांगत होती फार देखण्या बाया तिथल्या मावाबी. म्हणलं मावाबी ती सुंदर होती म्हणून नाही. तो काय म्हणला तिला? विश्वासू. तू, मी ऐकलं तुझ्या सासूशी तू विश्वासू आहे. विश्वासूपणा पारितोषिक देतो चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाशी कसं राहा? विश्वासू. विश्वासू राहा. विश्वासू ऑटोमॅटिक आशीर्वाद येणार तुमच्या लाईफ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेगळं प्रार्थना करायची गरज नाही. फेथफुलनेस रिवॉर्ड घेऊन येतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढे 40 उपवास करता त्यापेक्षा थोडं विश्वासूपणा दाखवा. कमॉन, 40 उपवासा आउटपुट आले का आपल्याला? उपवास केलं काय आलं पाहिजे? आउटपुट. मग तू 40 करतोय, 60 करतोय, आउटपुट काहीच नाही. मग विचार कर ना काय गडबड आहे. येस. उपवास करणं रॉंग नाहीये, पण त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पाहिजे, फेथफुलनेस पाहिजे. जर फेथफुलनेस पण आहे तर रिवॉर्ड आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा चर्च, काही चर्च ब्लेस झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही विश्वासात मजबूत आहेत, आता विश्वासूपणाकडे पाऊल उचला. आणि जर तुम्ही फेथफुलनेस दाखवाल, मोठे आशीर्वाद येतील, साक्ष घडतील, देव कंडिशन बदलून टाकल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेत शंका नाही, तुमच्या फेथवर शंका. देव म्हणतो मजबूत प्रार्थना आहे तुझी, मजबूत विश्वास आहे, तुझं नॉलेज पण फार सुंदर आहे, पण काय नाही तुझ्याकडे? विश्वासू पण. विश्वासू पण पाहिजे. देवाला लाईटली घेऊ नको, हलक्यात घेऊ नको. मी सकाळी सांगितलं चर्च साधारण नाही, तिथं देवाचे देवदूत आणि आकाशातले संत येतात. कुठं? चर्च मध्ये. इफिसकाच्या पत्रात 3 अध्याय 10 जे आताच्या सेशनला आले, स्वर्गदूत आणि एंजल्स पण कुठे येतात? चर्च मध्ये येतात. आणि करंती पुस्तकामध्ये लिहिलं की देवदूत बी आराधना पाहायला येतात. काहीतरी Yes. आराधना कशी चालती, एवढी साधी जागा आहे काही. इथं कोण येतात? देवाचे देवदूत येतात. ते इथं आणि आम्ही कुठं? बाहेर. अरे कमानी, खूप टच करतात का? ते स्वर्ग सोडून चर्चला आणि आपण चर्च सोडून बाहेर. कसं ब्लेस होणार चर्च? फेथफुल राहा. कोणाशी? देवाशी. कमॉन, तुम्हाला वाटतं की वचन देवातून आहे? देवाचा आत्मा काय प्रगट करतो? जर देव बोलतो तर देव तुमच्यासाठी पारितोषिक बघतोय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे आजचं वचन मनावर घेतील ते साक्ष देतील, येस. ते पारितोषिक पाहतील चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, नेत्र बंद करू आपण. थँक्यू फादर.